जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा संतांकडे मागणं मागणारा हा अभंग आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठातला, वारकरी परंपरेचा विचार केला तर आपण रोज सकाळी पहिली मालिका म्हणताना हा अभंग म्हणतो. सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. अभंग कशा करता घेतलेला आहे, याचं प्रयोजन, याचं औचित्य आपण सगळेजण जाणता. वैकुंठवासी पूज्य तीर्थस्वरूप महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालू असणारा हा महोत्सव, त्याची जागराची सेवा माझ्या काही पूर्व पुण्याईमुळं, पूर्व प्रारब्धामुळं, भगवत कृपेनं, संत कृपेनं माझ्या वाट्याला आली. यथामती मला माझ्या मर्यादित वेळेमध्ये आणि मर्यादित बुद्धीनं जेवढी सेवा करणं मला शक्य आहे तेवढी करण्याचा मी प्रयत्न करतो. मला याची कल्पना आहे की कीर्तनास थोडस उशीर सुरू झाला. पहिला दिवस आणि शेवटचा दिवस उशीर होतच असतो. त्यामुळे दोन विकल्प माझ्या अंतःकरणात आहेत. एक तर उशिरा सुरू झालं तरी वेळेत संपवावं, आणि दुसरा विकल्प आहे की जिथून सुरू झालं तिथून 2 तास करावं. दोन्ही विकल्प माझ्या मनात आहेत, माझ्या समोर आहेत. याच्यातला कोणता विकल्प सफल होईल त्या त्या वेळेला परमात्मा, संत बाबा जशी बुद्धी देतील तसं होईल. मी करीनच याची शाश्वती देणार नाही आणि करणारच नाही याची खात्री देणार नाही. एक अतिशय पारमार्थिक दृष्ट्या वैभव संपन्न जीवन जगणारे बाबा. प्रपंचात आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय मिळतं याच्यावर कदाचित प्रापंचिक जीवनाचं यश अवलंबून असतं, पण आपल्याला प्रपंचात काय मिळतं याच्यावर आपलं पारमार्थिक यश कधी अवलंबून असत नाही. पारमार्थिक यशाकरता फक्त सद्गुणांची विरासदारी चालत असते, बाकी दुसरं काही चालत नाही. म्हणून आपल्या ठिकाणी भगवत प्राप्ती करता आवश्यक असणारे जे जे गुण आहेत, भगवत प्राप्ती करता आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या भूमिका आहेत, ज्या ज्या संकल्पना आहेत, त्या त्या आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग होईल. या भूमिकेतून ज्यांनी आपल्या जीवनामध्ये परमात्मा चरणाची आणि संत चरणाची उपासना केली त्यांचं हा पुण्यस्मरण आहे. बऱ्याच वेळेला पुण्यस्मरण हा शब्द खूप सामान्य अर्थाने वापरला जातो. त्यांचं पुण्यस्मरण आहे, त्यांचं पुण्यशील महात्म्यांचं केलेलं ते स्मरण असतं असं म्हटलं जातं, आणि ते एका अर्थाने बरोबर आहे, त्यात गैर काही नाही. पुण्यवान महात्म्यांचं, पुण्यशील महात्म्यांचं, भावशील महात्म्यांचं ते स्मरण असतं. पण मी थोडा उलटा विचार आपल्या समोर ठेवतो. पुण्यवान महात्म्यांचं असतं ते पुण्यस्मरण ही जरी व्याख्या आपल्याला माहिती असली तरी आत्ता इथं या कार्यक्रमात मी व्याख्या थोडी उलटी करतो, थोडी बदलतो. पुण्यवान महात्म्यांचं हे स्मरण नाही आहे. ज्यांचं स्मरण केल्यावरही पुण्य प्राप्त होतं त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. पुण्यतिथ्या खूप जणांच्या होतात हो, पण ज्यांच्या जाण्यानं तिथे सुद्धा पुण्यवान होते असं एखादंच कोणीतरी असतं. चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट येरवाऊगी खटपट, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. एखादा कोणीतरी महात्मा असा असतो जगताच्या पाठीवर. विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती, मोक्षता, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनाद्वारा ज्ञान प्राप्त करून घेऊनही त्या ज्ञानानंतरही परमात्म्याची अभिन्न आणि अनन्यतेनं उपासना करणारा, भक्ती करणारा या जगतामध्ये दुर्लभ असतो असं माझं म्हणणं नाही. प्रत्यक्ष परमात्मा अर्जुनाला गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये हे बोलून दाखवतो. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा. महात्मा कोण? बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान स महात्मा नाही. अनेक जन्माच्या शेवटी ज्याला ज्ञान प्राप्त होतं तो महात्मा नाही. मग महात्मा कोण आहे? बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान होतो, पण माम प्रपद्यन्ते तो महात्मा.
मला शरण येतो, माझा आश्रय करतो, माझी शरणागती पत्करतो, तो महात्मा भगवान बोलतात. नुसत्या ज्ञानवानाला महात्मा म्हणायला भगवान तयार नाहीत. ज्ञानवान होऊन जो भगवत शरणागती स्वीकारतो तो महात्मा. विठ्ठला विठ्ठला. तशा अर्थाने बाबांचं जीवन हे पारमार्थिक दृष्टीने अत्यंत वैभव संपन्न जीवन. प्रपंचामध्ये त्यांना किती वैभव मिळालं हा कीर्तनाचा विषय होऊच शकत नाही. कीर्तन हे प्रापंचिक वैभवावर करायचं असतं तर त्यापेक्षा तमाशा केलेला काय वाईट. त्याच्यापेक्षा मग लौकिकातलेच गोडवे गायचे असतील तर कुठेही गाता येतात ना. त्याच्याकरता कीर्तन, प्रवचन, संत वाङ्मय हे कशा करतात. आपलं पारमार्थिक जीवन संपन्न व्हावं. मनुष्य दोन भूमिका जगत असतो. एक प्रापंचिक भूमिका असते, एक पारमार्थिक भूमिका असते. पण या दोन्ही भूमिका एक समयावच्छेदानं जगणं हा मानवी किंवा जीवाच्या सामर्थ्याच्या बाहेरचं काम. हे तुकोबाराय बोलतात. तुकोबारायांची भाषा. प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदाने न येते असते. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हा तोय अपघात शरीराचा. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. तुकोबाराय बोलतात. आपल्याला ते असं करता येणार नाही की आता बालवयापासून ते 61 पर्यंत हे प्रापंचिक जीवन होतं आणि आता इथून पुढं आता 61 पासून ते मरण येईपर्यंत माझं पारमार्थिक जीवन आहे असं काही नसतं. प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे की त्यांचे शब्द सांगतो, त्यांची भाषा सांगतो. प्रपंच आणि परमार्थाला आपल्याला वॉटर टाईट कंपार्टमेंट्स बनवता येत नसतं. इकडचं तिकडं जाणार नाही, तिकडचं इकडे येणार नाही असं होत नाही. माणसं म्हणतात प्रपंच प्रपंच. मी एका लग्नाला गेलो महाराज. एका लग्नाला गेलो झालं, लग्न लागलं. आम्ही बरेच महाराज मंडळी होतो, बरेच वारकरी मंडळी होते. आम्ही बसलो तिथं. ते लग्न वगैरे लागल्यानंतर त्या नवरा बायकोला पाया पडायला, महाराजांच्या पाया पडा, महाराजांच्या पाया पडा. आता काय फरक पडणार आहे महाराजांच्या पाया पडून मला कळतच नाही. लग्न झाल्यावर महाराजांच्या पाया पडून जर त्यांचा संसार सुखाचा झाला असता तर महाराजाचा झाला नसता काय. पण ते भावना असते. आता त्याला कोण काय करणार. ते महाराजांच्या पाया पडून ते मध्यस्थ असतात. पहा कशातले, लग्नातले. ते मध्यस्थ असतात ना. त्याने ते आणलं आम्हाला, ते पाया पडवलं, अमुक झालं, आहे पाय काय व्हायचं, शाली घातल्या, हार घातले, झालं सगळं. आणि मला त्या मधल्या माणसाने सांगितलं महाराज ह्यांनी आपली मुलगी ह्यांना दिली, लग्न झालं, आता यांचा प्रपंच सुरू झाला बरं का. 25वे वर्ष त्या मुलाचं, 25-26 वर्षाचा मुलगा. त्याने सांगितलं यांनी आपली मुलगी यांना दिली, आता यांचा प्रपंच सुरू झाला बरं का. मी म्हणलं इतके दिवस परमार्थच करत होते बरं का. प्रपंच सुरू झाला म्हणजे काय, लग्न लागल्यावर प्रपंच सुरू होतो नियम आहे काय. असं काही सांगता येत नसतं महाराज. असं काही सांगता येत नाही. ज्या क्षणी आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्याची ठिणगी पडते त्या क्षणी त्या वैराग्यानं आपण प्रपंचाचा त्यागाच्या भूमिकेतून विचार करायला लागतो आणि परमार्थाचा स्वीकाराच्या भूमिकेतून विचार करायला. तोपर्यंत प्रपंच परमार्थ सगळ्यांनाच माहिती असतात. संसारात आतापर्यंत दुःख झालं नाही असं इथं कोण आहे मला सांगा. इथं नाही, जगाच्या पाठीवर कोण आहे मला सांगा. अरे परमात्मा जरी प्रपंचात आला तरी दुःख भोगावं लागेल. पण संसारातलं दुःख बघून वैराग्य निर्माण झालेलं कोण आहे तेही सांगा. संसाराच्या तापलो मी देवा, संसाराच्या तापलो मी
जगताच्या पाठीवर असेल की ते म्हणतात संसाराच्या तापानं तापल्यामुळे देवा तुमचे पाय मला आठवले. अनेकांना ताप देणारा प्रपंचही गोडच वाटत आला. बाबांच्या जीवनात वैराग्य निर्माण झालं. ज्या क्षणी वैराग्य निर्माण झालं महाराज त्या क्षणी घर सोडून बाबा बाहेर पडले. चरित्र मी सांगावं असं नाही, आपण सगळे माझ्यापेक्षा जास्त चांगलं जाणता त्यांचं चरित्र. त्यांच्या जवळ राहिलेली मंडळी येतात. भाग्य आपलं मोठं आहे. घरातून बाहेर पडले विद्याभ्यासासाठी. अभ्यास झाला पाहिजे, संत वाङ्मय कळलं पाहिजे, गाथ्यातले शब्द कळले पाहिजेत, अक्षर कळली पाहिजेत. हाता मला कळत नाही महाराज, ज्ञानेश्वरी गाथ्याची इतकी ओढ. लग्न झालेलं गृहस्थी जीवन, या जीवनाचा त्याग एवढ्या लवकर करायची कुणाची मानसिक तयारी नसते. बाबांनी केला त्याग, बाहेर पडले. ज्ञानेश्वरीची ओढ आहे. ज्ञानेश्वरीत आपल्या जीवनाचं सार सर्वस्व सामावलेलं आहे याची भूमिका दृढ झालेली आहे. तुकोबारांच्या अक्षरामध्ये आपल्या जीवन कल्याणाचं माध्यम उपस्थित आहे. हे अनुभव अंशतः आलेले आहेत. घर सोडायचा विचार झालाच आहे. विचार करा ना. मला कळत नाही, मी माफी मागून बोलतो, आपण सगळी मोठी मंडळी आहात, मी क्षमा मागून बोलतो महाराज. हातात ज्ञानेश्वरी असताना मनुष्य तक्रार करूच कसा शकतो मला कळत नाही. हातामध्ये गाथा असताना माणूस प्रपंचाकरता रडूच कसा शकतो मला कळत नाही. हातामध्ये घ्यायचं आनंदाचं भांडार आणि रडायचं प्रपंचाकरता, यालाच तर जीव म्हणतात ना. विचार करून बघू ना आपण. बाबांना वाटलं नाही बाहेर पडलं पाहिजे, बाहेर पडले. गुरूंच्या चरणाजवळ जाऊन अध्ययन केलं. सगळंच माहिती आपल्याला, मी सांगावं असं नाही. आईसाहेब भेटायला गेले. एक लाल मिरची मिठाचा खडा. मला सगळंच माहिती होतं. काय सांगू तुम्हाला, काय सांगू. महाराज, वकील आणि डॉक्टर याला सगळं माहिती असतं. महात्म्याची चरित्र नाही वाचायची तर कुणाची वाचायची सांगा. मी सिनेमाच्या नट्याचं चरित्र वाचू का? तुम्ही वाचाल का? अरे ही चरित्र वाचण्यासारखे ना महाराज. याच्यातून काहीतरी पदरात पडतं. हो, तिथं काय पदरात पडणार आहे? फाटका पदर. काय सांगू मी आपल्याला, अधिक बोलणार नाही. अभंगातूनच मला त्यांची सेवा करायची आहे. अभंगाच्या संबंधानं बोलायचं आहे. एक मिरची आणि एक मिठाचा खडा. आई खडा खडा, हा खडा खडाच म्हणलं मी. धोंडा मिठाचा. मला महाराजांची गंमत वाटतच नाही. महाराजांचं मला आश्चर्यच वाटत नाही. बाबा मला आश्चर्य वाटतं त्या माऊलीचं. मला लक्ष्मणाचं आश्चर्य कधीच वाटलं नाही महाराज रामायणात. मला आश्चर्य वाटतं उर्मिलेचं. मला शुकाचार्य 12 वर्ष आईच्या पोटात राहिले याचं कधीच आश्चर्य वाटलं नाही, कारण तो योगीच महात्मा होता. व 12 वर्ष पोटात ठेवून घेणाऱ्या माऊलीचं आश्चर्य आहे. त्यांचं आश्चर्य त्या माऊलीचं आहे, जिने तेवढं दर्शन झाल्यानंतर आयुष्यभरात नंतर तिखट त्या मिरची आणि मिठाशिवाय दुसऱ्या पदार्थाला स्पर्श केला नाही. महाराज काय वैराग्य बाबांचं दिसलं, यांचं गुप्त राहिलं, एवढंच आहे. असं पारमार्थिक जीवन जे भगवंताला प्रिय आहे, जे संतांना प्रिय आहे, असं जीवन जगणाऱ्या महात्म्याचं पुण्यस्मरण होतं. त्यांचं स्मरण केलं तर पुण्य लागतं. आपल्या स्मरणाने काय काय होईल माहित नाही, काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. आयुष्य असं मी थोडस वेगळं बोलेन आपल्याला. कदाचित विषयांतर होईल माझ्या कीर्तनामध्ये, होईना का, मला तिकडे यायचंच आहे, पण मी नंतर येईन अभंगाकडे. पण विषयांतर झालं तर होऊ द्या. मी अभंगावर एक शब्दही जरी बोललो नाही तरी मला आज पाप लागत नाही, कारण ज्यांच्याबद्दल मी बोलतोय ते मला पापाचा स्पर्शच होऊ देणार नाही.
मी बोललो तर काही मला एवढं वाटणार नाही काय. आमचे बोधे बाबा बोलू द्यायचे नाहीत अभंगाच्या बाहेर. मला तुम्हाला माहिती, बोधे बाबा अभंगाच्या बाहेर एक वाक्य बोलू द्यायचे, एक वाक्य. पण आज मी ज्यांच्याबद्दल बोलतो ना त्यांच्या जीवन चरित्राकडे बघून अभंग निर्मिती झाली हो, म्हणून बोलतो. परमार्थाची व्याख्या काय करता तुम्ही मला सांगा. परमार्थ म्हणजे काय, व्याख्या काय करायची. दिवसभर हातामध्ये ग्रंथ घेऊन बसला, पारमार्थिक झाला. दिवसभर ज्ञान संपन्न झाला, पारमार्थिक झाला. भक्ती दिवसभर नामस्मरण करत राहिला, पारमार्थिक झाला. हे परमार्थाचे भ्रम आहे, परमार्थ नाही. मी क्षमा मागून बोलतो बरं, हा परमार्थ नाही हे म्हणण्याचं जे धाडस मी करतोय ना त्या एका विशिष्ट कारणाकरता करतो. मी नामस्मरण करत राहिलो म्हणजे माझा परमार्थाच्या या व्याख्याच नाहीत. आपण ज्ञानेश्वरी वाचा, आपण गाथा वाचा, तर परमार्थाच्या खऱ्या व्याख्या कर. परमार्थाच्या व्याख्या आपण ठरवून चालत नाही. परमार्थाची व्याख्या ठरवावी तुकोबारायची, परमार्थाची व्याख्या ठरवावी चोखोबारायची. परमार्थ म्हणजे काय सांगावं गोरोबा टाकाने, परमार्थ म्हणजे काय सांगावं जनाबाईने, नामदेवरायने, नाथ महाराजांनी, तुकोबारायने. काय आपलं धाडस आहे परमार्थातला प उच्चारायचं. कशाला परमार्थ म्हणतात मी आपल्याला सरळ सांगतो. मी अगदी सोपी व्याख्या करतो, तुम्हाला पटेल नाही तर न पटेल, पण मी साधं बोलतो. तक्रार न करता जगणं याचं नाव परमार्थ. तुम्हाला पटतंय का? आणि तक्रार न करण्याची मनोवृत्ती ही ज्ञानेश्वरी गाथ्याच्या संस्काराशिवाय अन्यत्र निर्माण होऊ शकत नाही. असं तक्रार न करता जे समोर येईल त्याला आपल्या परमार्थाच्या दृष्टीने आपल्या जीवनात वळवून घेऊन त्याच्याने आपल्याला परमपद प्राप्त करून घेता येतं का, याचं चिंतन करणारे जे महात्मे असतात त्यांच्यापैकी बाबा एक मोठं वैभव संपन्न वैभवशाली जीवन ते जगले. आणि म्हणून अशा महात्म्यांच्या चरणाजवळ जेव्हा सेवे करता यावं लागतं ना तेव्हा आपल्याला त्यांना वेगळं काही बोलता येत नाही, त्यांचं वर्णन करता येत नाही. आमची कीर्तन ऐकून लोक भेटतात आम्हाला, महाराज काय कीर्तन झालं, काय कीर्तन झालं, फार सुंदर फार सुंदर. नेहमीच भेटतात, नेहमीच सांगतात. काही लोक म्हणतात काय बोलता हो तुम्ही, काय शब्द योजना तुमची, आम्हाला असं वाटतं तुम्ही रात्रभर बोलतच राहून आम्ही ऐकतच राहू, मरू काय. असं कुठं होत असतं काय. पण माणसं प्रेमाने बोलून दाखवतात, कधी कधी रागावतात, नाही असं नाही. माणसं फार शब्द चांगले वापरतात, तुम्ही खूप बोलून दाखवतात, कौतुकही करतात. पण मी आपल्याला हे प्रांजळपणाने या व्यासपीठावर मी हे कबूल करतो, जाहीर कबुली देतो. आपल्या एक लक्षात घ्या, भले आम्ही इतर वेळेला कीर्तन करताना, काही व्याख्यान करताना, प्रवचन करताना आम्ही शब्द चांगले वापरत असू, एरवी आम्ही शब्द प्रभू असूही, मी नाकारत नाहीच, एरवी आम्ही शब्द प्रभू असूही, पण अशा महात्म्यांच्या समोर येऊन बोलायचं म्हणलं ना आमच्यासारखा शब्द दरिद्री तुम्हाला जगात सापडणार. एरवी बोलणं वेगळं आणि म्हणून काय करावं लागतं, आपल्याला त्यांचं वर्णन करता येत नाही. मग काय करावं लागतं, आपण त्या भानगडीतही आपण पडूच नाही त्या भानगडीत. मग आपल्याला वर्णन तर करायचं आहे, त्यांच्याच पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, पुण्यतिथीच्या निमित्तानं आलो म्हणल्यानंतर त्यांची स्तुती केली पाहिजे. मग स्तुती करीत असताना नाही अधिकार, तुकोबा तर बोलतात स्तुती करावी, तर अधिकार नाही आमचा. मग आता काय करावं, मग एक काम करावं की अशा वेळेला आपण शब्द योजना करण्याच्या भानगडीत पडू नये. तुकाराम महाराजांनी अशा महात्म्यांबद्दल जे शब्द वापरले त्यांच्यापासून उसने घ्यावेत आणि बाबांकडे लावून टाकावेत. म्हणून मी अभंगावर बोलतो. तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, संतांच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागतात. हे मागणं साधं नाही, हे मागणं सोपं नाही. बाबांची जी परंपरा चालत आली आजपर्यंत, महाराजांपर्यंत, वेदांताचे विषय असतील, भक्तिशास्त्राचे विषय असतील, पण समाजापर्यंत आपल्या अंतःकरणातलं पोचवणं. म्हणून परमार्थाची व्याख्या करताना मी जे एक वाक्य बोललो त्याचा पुढचाही भाग सांगतो मी आपल्याला. मला काय मिळतं याच्यावर परमार्थ अवलंबून राहत नाही. मला ज्ञान मिळालं, मला वैकुंठ मिळाला, मला मोक्ष मिळाला, याच्यावर परमार्थ नाही आहे, परमार्थाचं लक्षणच नाही. मी मुक्त झालो म्हणजे मी फार मोठा पारमार्थिक होतो, या हे खोटं आहे, असं नसतं. मी स्पष्ट बोलतो आपल्याला.
मोक्ष मिळाला म्हणजे पारमार्थिक झालं का? नाही. आपल्याला काय मिळतं याच्यावर परमार्थ नाहीये. आपल्याला जे मिळतं ते आपल्याला दुसऱ्याला देतात येतं की नाही याच्यावर परमार्थ होतो. आपल्याला काय मिळतं? अरे मी मुक्त झालो, माझं काय, लोकांचं काय, जगाचं काय? म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले लोकालागी. ज्ञानोबारायांची भाषा लोकालागी. एवढं उदात्त मन आहे, केवढं व्यापक अंतर. तया कर्तव्य असे उरले, स्वतःला लागी नाही लोकालागी. ज्ञानोबाराय बोलतात त्यांनी लोकाकरता जगलं पाहिजे. लोकाकरता जगणं हाच परमार्थ आहे. बाबांनी आयुष्यभर आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान विद्यार्थ्यांना वाटत राहील, जगाला वाटत राहील. आणि अशा महात्म्यांच्या चरणाजवळ येतो तेव्हा त्यांच्याजवळ मागणी मागितली पाहिजे. तुकोबाराय ती मागणी आपल्याला सांगतात. तुकोबाराय संतांच्या चरणाजवळ मागणं मागतात. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, माझं गुंत करा, ही तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. पण ही मागणी मागत असताना तुकाराम महाराजांनी त्याच्याकरता जी भूमिका मांडलेली आहे, तुकोबाराय त्याच्याकरता संतांकडे जाऊन जे मागणं मागतात त्याच्याकरता तुकाराम महाराजांच्या विचाराची जी पार्श्वभूमी आहे, जी पूर्वपीठिका आहे, त्याचा विचार एका शब्दातून तुकाराम महाराजांनी व्यक्त केला. मी आपल्याला तेवढ्या शब्दाचा आधार घेऊन नंतर सगळ्या अभंगाची संगती लावून देण्याचा प्रयत्न करतो. पण या सगळ्या विचाराचा प्रारंभ करताना तुकाराम महाराजांनी शब्द काय वापरला? आता. मला तिथं बोलायचं, त्या एक आता शब्दानं मला अभंगात प्रवेश करायला जागा आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. या आता शब्दाचा भाव कळाला ना, मग आपल्याला अभंगामध्ये गोमटे ते करा माझे हे काय मागणं आहे याच्याकडे प्रवृत्त होणं फार सोपं जाणार. का सोपं जाणार आहे मी सांगतो आपल्याला. कारण आता हा जो शब्द आहे ना, तो मराठीत आलेला आता हा जो शब्द आहे ना, हा शब्द एका विशिष्ट अर्थाने येतो. संस्कृतामध्ये अथ हे पद आहे आणि आपल्याकडच्या सगळ्या सूत्रबद्ध ग्रंथाचा प्रारंभ अथनी होत असतो. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्मसूत्राचा प्रारंभ. अथ योगानुशासनम, पतंजली योगसूत्राचा प्रारंभ. अथा तो भक्तिम व्याख्यास्यामः, नारद महर्षींच्या नारद भक्ती सूत्राचा प्रारंभ. अथ 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 काय? अथ या शब्दाचा मराठीतला अर्थ आता. आणि अथ शब्दाचा अर्थ काय होतो? आता होतो. आता म्हणजे काय? याचे तीन अर्थ जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्याला अथा तो ब्रह्म जिज्ञासा या सूत्रावर भाष्य करताना सांगितले. तीन अर्थ. मी अगदी धावता विचार करून जाणार आहे. मला त्या आचार्यांच्या पदामध्ये विचारामध्ये मला अडकायचं नाही. मला अडकायचंय तुकोबारायांच्या शब्दामध्ये. आचार्यांनी तीन अर्थ आता पद अथ पदाचे आपल्याला सांगितले. अथ हे पद का महत्वाचं आहे? कारण या पदाला मांगल्य आहे. मांगल्य. ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा दोन पद बाहेर पडली, ओम आणि अथ. आपण वैदिक मंगलाचरणामध्ये म्हणतो ओंकारश्चाथ शब्दस्य द्वावेतो ब्रह्मणपुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मात् मांगलिका उभौ. उभौ पदौ मांगलिका. कशामुळे बाबा? कारण ही दोन्ही पद ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा बाहेर पडली, म्हणून हे पद वापरलं की मंगलाचरण झालं असं समजलं जातं. म्हणून अथ पद वापरलं जातं. हे त्याचं स्वरूप झालं, हे त्याचं महात्म्य झालं. पण जगद्गुरु शंकराचार्यांनी तीन अर्थ अथ पदाचे आता या अर्थाचे आपल्याला सांगितले. कोणते अर्थ? आरंभ या अर्थाने आता पद वापरलं जातं, पूर्व प्रकृतापेक्षेने आता पद वापरलं जातं आणि अनंतर या अर्थाने आता पद वापरलं जातं. अथ पदाची योजना तीन कारणाने. मी आपल्याला झोप लावून देण्याची जबाबदारी घेऊन आलेलो नाही. मला अवघड बोलता येत नाही. मी साधं सरळ बोलतोय आपल्याला. तीन अर्थ. आता म्हणजे प्रारंभ या अर्थाने आता पद वापरलं जातं. अहो 7 वाजून गेले, आता कीर्तन सुरू करा ना. आता 7 वाजून गेले, आता प्रारंभ करा. प्रारंभ या अर्थाने आता पद वापरलं जातं. पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने वापरलं जातं. एक विषय बंद करून तदनुषंगिक दुसऱ्या विषयाला प्रारंभ करताना आता पदाची योजना. आपण 16वा अध्याय बघा ज्ञानेश्वरीचा. ज्या 26 गुणांची चर्चा ज्ञानोबारायांनी केली त्याच्यातला एक गुण संपवून दुसऱ्या गुणाच्या चिंतनाला प्रारंभ केला की ज्ञानोबारायांनी आता पद वापरलं. 13व्या अध्यायात बघा आता कदर्थ वित व्याधी बळीकरण वगैरे 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 पुष्कळ प्रमाण. पण एक विषय बंद करून मी साधं उदाहरण देतो. 2 भावाचं झालं भांडण गावामध्ये. चांगले प्रतिष्ठित घराणं, पण 2 भावाचं झालं भांडण. घरामध्ये भिंत उभी राहते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.
काय करावं, झालं तू असं केलं, तू तसं केलं, तू अमकच म्हणालास, तू तमकच म्हणालास, असंच झालं तसंच झालं, वाटण्यास बरोबर झाली, भिंत पडायची वेळ आली. गावातली काही प्रतिष्ठित मंडळी मध्ये पडली आणि गावातल्या लोकांनी त्यांना समजावून सांगितलं, अरे तुम्हाला कळत नाही का, केवढं प्रतिष्ठित घराणं तुमचं, आणि तुम्ही गावासमोर हा आदर्श ठेवता, भांडण करता. दोन सख्खे भाऊ तुम्ही एका आईच्या पोटी जन्माला आलेले आई बापाच्या, भांडता लाज वाटत नाही तुम्हाला? तुमचा बाप तंटामुक्तीचा अध्यक्ष होता आणि तुम्हाला लाज वाटत नाही भांडायला एकमेकांना? नाही, मग तो असं म्हणाला, तो तसं म्हणाला, हे झालं ते झालं. त्या मधल्या प्रतिष्ठित लोकांनी सांगितलं बैठकीत बसवून, हे पहा, आता झालं गेलं विसरून जा, आता सुखानं राहा, आता झालं गेलं विसरून जा, विषय बंद पडला, सुखानं राहा, नवीन विषयाला प्रारंभ झाला. आता पद आणि आता पद अनंतर्य या अर्थाने अमक्या अमक्याच्या नंतर. आता तो ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्मजिज्ञासा कधी करावी? साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर. आता आता म्हणजे अमक्या अमक्याच्या नंतर अनंतर्य येतं. त्या पसायदानाची सुरुवात माहिती? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदाने. आता म्हणजे कधी? आता म्हणजे कधी? म्हणून मागे जावं लागतं. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जीवरले पायिकपण. आता पायिकपण प्राप्त झाल्यानंतर आता, पायिकपण अंगी आल्यानंतर आता. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे नंतर. आता मन कोठे झाले? अनंतर्य. आता पद हे अनंतर्य, अमक्या अमक्याच्या नंतर. या तीन अर्थाने आता पद जगद्गुरु शंकराचार्यांनी शास्त्र शुद्ध रीतीने आपल्याला सांगितले तीन अर्थ. परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी आता या पदाला आचार्यांच्या अर्थाला सोडून एक स्वतंत्र अर्थ दिला, एक स्वतंत्र आयाम दिला. तुकोबारायांचे शब्द माणसाच्या जीवनामध्ये अनेक वेळेला नव्या नव्या प्रतिभेचे मळे फुलवत राहतात. तुकोबारायांचे शब्द सामान्य समजू नका. ते माणसाचे शब्द नाहीत, ते जीवाचे शब्द नाहीत. त्या शब्दाला वजन आहे. एका एका अक्षरात आपल्या जीवनाची धन्यता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्या शब्दामध्ये, त्या अक्षरामध्ये. 4000 अभंग फुकट नाहीत महाराज, 9000 ओव्या फुकट जन्माला आल्या नाहीत. त्याचं वजन लक्षात घ्या. तुकोबारांनी स्वतंत्र आयाम दिला, स्वतंत्र अर्थ दिला आता शब्दाला. काय अर्थ दिला? मी थोडं त्याचं विवरण करतो, पुढे चलतो. माझा मुद्दा तोच आहे. माझी प्रस्तावना लांबेल, लांबू द्या, पण मला अभंगाचं सोडवणूक करण्याकरता एवढी लांब प्रस्तावना करणं आवश्यक आहे असं समजा. आणि मी बोलतोय ते अभंगातल्याच पदाबद्दल बोलतोय, वेगळं काही बोलत नाही. आता हे पद तुकाराम महाराजांनी वापरलं. का वापरलं? त्याचं कारण सांग.
मनुष्य जीवन हे सुखाकडे प्रवृत्त झालेलं जीवन आहे. याच्यात काही मी फार वेगळं बोलतोय असं नाही, आपल्या सगळ्याचे अनुभव आहेत. जिथे जिथे सुख मिळेल तिथे धावत जाणं हा माणसाचा स्वभाव आहे. थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर जिथे जिथे सुख मिळेल तिथे धावत जाणं नाही, जिथे जिथे सुख दिसेल तिथे तिथे डोळे झाकून धावत जाणं हा माणसाचा स्वभाव आहे. सुखाकरता मनुष्य भुकेला आहे. सुखाकरता, वापरू शब्द क्षमा करा, हापापलेला आहे. मिळावं 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 असं वाटत राहतं. मिळतं की नाही हा नंतरचा मुद्दा आहे, हा प्रश्न नंतरचा आहे. पण सुखाची अपेक्षा मानवी जीवनामध्ये सातत्यानं राहिली आहे आणि त्या अपेक्षेच्या परिपूर्ती करता मनुष्य जी धावपळ करतो त्याला सर्वसामान्यतः जीवन असं म्हणलं जातं. दुसरं काही नाही. जीवन जीवन म्हणजे काही नाही, जन्म ते मरण याचा मधला कालावधी म्हणजे जीवन. आणि जीवनाचं स्वरूप काय आहे तर अपेक्षित सुखाकरता धावपळ करणं हे ज्याचं स्वरूप आहे त्याला जीवन अशी संज्ञा. वेगळं काही बोलत नाही. माणसाला आपल्या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा आहे, पण कुणाकडून सुख मिळेल याच्या त्याच्या काय अपेक्षा आहेत. थोडस पारमार्थिक अंगाने जर विचार करायचा झाला, प्रापंचिक आणि पारमार्थिक या दोन्ही विचारांचा समन्वय सरमिसळ करून जर बोलायचं झालं तर माणसाला आपल्या कल्याणाच्या ज्या अपेक्षा आहेत, ज्या भूमिका आहेत त्या 4 ठिकाणातून पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. ऐका, एक तर प्रपंच आपलं कल्याण करेल, नाहीतर जीव आपलं कल्याण करेल, नाहीतर देव आपलं कल्याण करेल, नाहीतर संत आपलं कल्याण करतील. 4च स्थान आहेत जिथं मनुष्य सुखाकरता प्रयत्न करू शकतो. 4च स्थान. काय काय सांगितलं मी? प्रपंच, जीव, देव, संत. संपलं. 5वा प्रकार नाही याच्यामध्ये, 5वा प्रकार नाही. आणि हा विचार मी आता थोडं पुढे जातो, वेग घेतो, वेळेची मर्यादा लक्षात ठेवून थोडं पुढे जातो. आणि हा विचार करून तुकोबाराय प्रपंचासमोर जाऊन उभे राहिले आणि तुकोबारायांनी प्रपंचाला विनंती केली, गोमटे ते करा माझे भार ओझे मासे, माझं गोमत करा. प्रपंचाला तुकोबाराय विनंती करतात, पण प्रपंच गोमत करेल का? गोमत करू शकत नाही महाराज. प्रपंच आपलं गोमत करू शकत नाही. लक्षात घ्या. मग मी जाहीर विचारतो, मला जाहीर उत्तर द्या. संसार आपलं गोमत करेल का? करत नाही ना. मग कीर्तन झाल्यावर कुठं जाणार आहे? म्हणणं भाग वेगळा आहे, त्याची मीमांसा करणं, त्याची चिकित्सा करणं हा भाग वेगळा असतो. प्रपंच, कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये प्रपंचाने भलं केलं असं सांगणारा एक जण मला दिसत नाही. मलाच नाही, तुकोबारायांना दिसला नाही, ज्ञानोबारायांना दिसला नाही. त्याची कारण तुकोबारायांनी जी विचारात घेतली ती 2. मी दोन्ही कारणाचा विचार सांगतो, पण थोडी त्याची भूमिका सांगतो, आपल्याला लक्षात घ्या. प्रपंच आपलं गोमत करू शकत नाही, संसार आपलं गोमत करू शकत नाही. आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केलेत, पण प्रपंचाने आपलं गोमत केलंय का बाबा? अरे प्रपंचामध्ये जर सुख राहिलं असतं तर संतांनी परमार्थ का सांगितलं असतं मला सांगा ना. साधा युक्तिवाद आहे, साधा तर्क आहे. जर प्रपंचामध्ये सुख असतं तर कशा करता संतांनी आपल्याला परमार्थ सांगितलं असतं? मग संसार कसा आहे? मग आपल्याला प्रमाण पाठ आहे. संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे. सगळ्यांना पाठ आहे, मला पाठ आहे, सगळ्यांनाच पाठ आहे, सगळ्यांनाच पाठ. पण पाठच आहे, माहितीये की नाही? संसार दुःख मूळ माहितीये की नाही? प्रमाण ज्ञानोबारायांचं चौकडे गळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, खाम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ, कवणामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, संसार सागर उगा भव दुःखाचे मूळ. आहे का नाही? प्रमाण आहेत का नाही? संसार दुःख मूळ पाठ आहे का नाही? पाठ आहे. मग एवढं माहिती आहे तर सोडत का नाही सांगा ना? नाही सोडत, नाही सोडत. मला त्याच्या कारणात जायचंच नाही. तुकोबाराय तर 2 पावलं पुढचं बोलले महाराज. 2 पावलं ज्ञानोबारायांपेक्षा 2 पावलं पुढे तुकोबाराय बोलले. ज्ञानोबाराय म्हणाले संसार नुसता दुःख मूळ आहे. तुकोबाराय म्हणाले नुसता दुःख मूळ नाही. मग सुखाचा विचार नाही कोठे,
पुढे बोलतो. कारण सांगतो मी आपल्याला, वस्तूची प्राप्ती होणं आणि वस्तूच्या प्राप्तीचा विचार जन्माला येणं, याच्यामध्ये विचाराची प्राप्ती ही अधिक सूक्ष्म आहे वस्तूच्या प्राप्तीपेक्षा. ऐका, वस्तूच्या उपलब्धीपेक्षा वस्तूच्या उपलब्धीचा विचार हा अधिक सूक्ष्म असतो. उदाहरण सांगतो, जाऊ द्या. समजा उद्या मी जर पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला उभं राहिलो तर निवडून येईल का? जरा सांगा बरं मला. उद्या समजा राहिलो, मी राहत नाही, मला आपलं क्षेत्रच नाही ना महाराष्ट्र, आपल्याला तिथलं जमतच नाही काय. उद्या समजा राहिलो निवडणुकीला उभा तर निवडून येईल का? नाही का? तुम्हीच एवढ्या लांब प्रवास करून उद्या माझ्या तोंड देखलं तरी हो म्हणायचं की मला बरं वाटलं असतं, जाताना आनंदात गेलं असतं. पण जाऊ दे, येत नाही मला माहिती, मला माहिती आहे मी येत नाही, निवडून येत नाही. मला ठाऊक आहे कीर्तनाला गर्दी करणं वेगळं, मतदान करणं वेगळं. मला माहिती मला कल्पना तुम्ही मला मत देणार नाही, मला माहिती आहे. नाही का द्याल तुम्ही सांगा ना. तुम्ही मला मत का द्याल? कारण तुम्ही मला मत द्यावं याच्याकरता रात्री वाटायला माझ्याजवळ काही नाही. मिळाल्याशिवाय मत द्यायचं नाही असा तर धर्म आहे आपला महाराज. आपण त्या धर्माला जागलंच पाहिजे ना. त्याच्यावर तर आपलं मनुष्यत्व सिद्ध होतं की रात्री काहीतरी घेतल्याशिवाय दुसऱ्या दिवशी मतदान करायचंच नाही. आपला धर्मच आहे तो. आपल्या मनुष्यत्वाचं ते व्यावर्तकच झालं. आपलं मनुष्यत्व त्याच्यावर करे. रात्री पैसे घ्या, दुसऱ्या दिवशी मतदान करा, त्यालाच करा असंही सांगता येत. मनुष्यत्वाचं व्यावर्तक सांगतो. कुठे चाललोय आपण, कुठे संविधान, कुठे आपलं जीवन, कुठे संतांचा आदर्श, काय चाललंय. असो, मी ते बोलायला आलो नाही. मी निवडून येत नाही. चला, शेवटी मुद्दा काय, मी निवडून येत नाही, तुम्ही मला मत देणार नाही. मी सांगू तुम्हाला, तुम्ही देणार नाही याच्यात नवल नाही. मला माझी घरचीच मतं पडायची पडत नाही. मला मी निवडून येत नाही, काळ्या दगडावरची रेघ आहे. मी जर उद्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीला उभं राहिलो, मी निवडून येत नाही. गोष्ट खरी आहे, मी निवडून येत नाही हे खरंय. पण मी पंतप्रधान झालो तर याचा विचार तरी मी करू शकतो. की नाही. मी पंतप्रधान होत नाही, काळ्या दगडावरची रेघ आहे. वादच नाही, मी होत नाही. तेवढी ताकदच नाही माझी, तेवढं सामर्थ्य नाही, तेवढी बुद्धी नाही, तेवढी युक्ती नाही, काहीच नाही माझ्याकडे. मी पंतप्रधान होत नाही, गोष्ट खरी. पण मी पंतप्रधान झालो तर याचा विचार तरी करू शकतो की नाही. तुकोबाराय म्हणतात, संसारात तेवढा विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही. विठ्ठला करणार नाही. का करणार नाही? कारण दोन. पहिलं कारण साधं बोलतो, कारण प्रपंच जड आहे. जड पदार्थ कुणाच्या सुखाचा अथवा कुणाच्या दुःखाचा हेतू होऊ शकत नसतो. जड पदार्थ आहे, चांगला का वाईट ठरवता येत नसतं. तो जड पदार्थ ज्या चेतनाच्या हातात आहे, त्या चेतनाच्या बुद्धीच्या सात्विक, राजस आणि तामस या गुणांच्या श्रेष्ठ कनिष्ठ भावावरती त्या पदार्थाची उपयुक्तता अथवा अउपयुक्तता सिद्ध होत असते. आपण वेदांतात नेहमी चिंतन करतो या गोष्टीचं. मला विषय लांबवाय, मला सांगा, चाकू चांगला का वाईट? चाकू चांगला का वाईट? तुमचंच एक मत नाही. चाकू चांगला का वाईट? अरे तो खून करणाऱ्या माणसाच्या हातात गेला तर वाईट, डॉक्टरच्या हातात गेला तर चांगला. तो जर एखादा खिशे टाकू माणसाच्या हातामध्ये गेला तर वाईट. तेच एखाद्या सज्जनाच्या हातात गेला तर, आमच्यासारखे महाराज घरी आले तर फळं कापून द्यायला तोच उपयोगी पडतो. आहे का नाही? जड पदार्थ, जड पदार्थाला काय अर्थक्रियाकारित्व शून्य. बौद्ध दर्शनातला जड पदार्थ म्हणजे काय? अर्थक्रियाकारित्व शून्य पदार्थ. त्याच्या ठिकाणी काय मला सांगा, त्याचे स्वतंत्र हेतू आहेत का? केवळ भोग शरीर म्हणून त्याला जडत्व प्राप्त झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या ठिकाणी विचाराची कोणती प्रक्रिया चालू राहत नाही. तो कुणाच्या सुखालाही निमित्त होत नाही, कुणाच्या दुःखालाही निमित्त होत नाही. एक. आणि प्रपंच आमचं गोमत करत नाही का? दुसरं तात्विक कारण सांगू, कारण निर्माणच झाला नाही तो गोमत काय करेल?
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेन सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. रोज म्हणतो तो 15वा अध्याय. न रूपमस्येह न रूपमस्य इह, याला रूप नाही. तथा उपलभ्यते, काही नाही. न अंतो न च आदिही न च संप्रतिष्ठा, आदि नाही अंत नाही, काहीच नाही. ज्ञानोबरांना विचारा, गंधर्व दुर्ग काय पडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पकी. ज्ञानोबरांना नाथ महाराजांना विचारलं तर ते म्हणतात, प्रपंच एक झाला होता, हेतो स्वरूपी मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. 2 ओव्या आहेत भागवतामध्ये या अर्थाच्या. तुकोबारांना विचारा, प्रपंच झाला न झाला प्रपंच, आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. काय प्रपंच निर्माण, आणि जी वस्तू निर्माणच झालेली नसते त्या वस्तूच्या संबंधानं सुखाची अपेक्षा करणं म्हणजे दुःख पदरात पाडून घेणं आहे. साधा विचार सांगतो. ज्या वस्तूची निर्मिती नाही त्या वस्तूच्या संबंधानं सुखाची अपेक्षा करणं म्हणजे दुःख पदरात पाडून घेणं, याच्या व्यतिरिक्त काही नाही. मी साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. नवरा बायको, नवीन नवीन लग्न झालं, नवऱ्याची नोकरी मुंबईला, बायकोला खेड्यातले दोघे, मुंबईत नोकरी म्हणून बायकोला घेऊन लग्न झाल्यावर गेला मुंबईला. गेला एका खोलीतला प्रपंच. मुंबईमध्ये सगळ्यात मोठी अडचण जागेची. एका खोलीतला प्रपंच. काय लागायचं असतं, नवरा बायको सुखानं राहायला लागले. ती आपलं स्वयंपाक करून द्यायची, हा कामावर जायचा, संध्याकाळी परत यायचा, दोघांचा संसार चालू राहिला. एक लहानशी खोली, एक छोटा पलंग, त्याच्यामध्ये भांडी कुंडी कपडा लत्ता, जे काही प्रपंचाला लागतं किडूक मिडूक, ते सगळं, पाय मोडलेली खुर्ची, कान मोडलेला गप, सगळं लागतं प्रपंचाला, सगळं त्याच्या खोलीत. एके दिवशी रात्री पलंगावर झोपल्यानंतर त्याने आपल्या बायकोला विचारलं, का ग म्हणे, आपण दोघंच दोघं आहोत, ही खोली, एवढी भांडी कुंडी, हे कपडे, हा पलंग आपल्याला पुरतो. समजा उद्या मुलगा झाला तर कुठे झोपत. नवरा शेवटी त्याच्या मनात काही आले प्रश्न. तो म्हणाला, उद्या समजा मुलगा झाला तर कुठं झोपत. ती शहाणी होती, खेड्यातून गेलेली असल्यामुळं. ती शहाणी होती. ती म्हणाली, काय म्हणतात. तो म्हणाला, नाही, आज आपल्याला दोघांना जे पुरतं, उद्या समजा मुलगा झाला तर कुठं झोपल. ती म्हणाली, थोडं पलीकडे सरका. पलीकडे सरकला, मध्ये जागा झाली. ते म्हणाली, हे पा, याच्यात मुलगा झोपेल, चिंता करू नका. ग बसावं की नाही. तोंडला समजा जुळं झालं तर, समजा जुळं झालं तर, ती म्हणाली, अजून थोडं सरका. तो अजून सरकला, अजून जागा झाली. दोन्ही मुलं एवढ्या जागेत झोपतील, तुम्ही विनाकारण चिंता करू नका. तोंडला समजा 2 मुलावर मुलगी झाली तर, ती म्हणाली, अजून सरका. तो अजून सरकायला गेला, धडकन पलंगावरून खाली पडला, कमरेचं हाड मोडलं. माझा दृष्टांत संपला. मला त्याला दवाखान्यात न्यायला फुरसत नाही, माझा वेळ आधीच आधी गेलेला आहे. मरण नका तिथं पडून, मला काय करायचं, माझा दृष्टांत संपला. मला आपल्याला साधा प्रश्न एवढाच विचारायचा आहे, पलंगावरून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला झालं, ते झालेल्या पोरांनी दिलं का न झाले. ते झालेल्या पोरांनी दिलं का न झालेल्या, न झालेल्या. मग न झालेली जर इतकं दुःख देतात, विचार करता का. ज्या पदार्थाची निर्मितीच नाही त्या पदार्थाच्या संबंधानं सुखाची अपेक्षा करणं म्हणजे दुःख पदार्थ पाडून. तुकोबाराय प्रपंचासमोर जाऊन उभे राहिले. गो म्हणते ते करा माझे. प्रपंच गोमत करत नाही. तुकोबारायांच्या लक्षात आलं, अरे हा आपलं गोमत करणार नाही, कारण जडत्व आहे. तत्वदृष्टीने पाहिलं तर हा निर्माणच झाला नाही, आणि झाला म्हणून मानायचंच ठरलं तर फक्त व्यावहारिक सत्ता. खरं तर व्यावहारिकही नाही, प्रातिभासिकच. पण ते अगदी पुढे गेल्यावर दृष्टी सृष्टीवादात गेलं. अलीकडे या, हा प्रपंच आपलं गोमत करणार नाही का. जड आहे, जड पदार्थ काही करू शकत नाही. मग तुकोबारांच्या लक्षात आलं, जड जर काही करू शकत नसेल आपलं गोमत, तर चेतनाकडे गेलं पाहिजे. जडत्वाचा त्याग जिथं आहे, जडत्व जिथं सिद्ध होत नाही तिथं गेलं पाहिजे. जडत्वाची असिद्धी चेतनामध्ये होते, चेतनाकडे जाऊ.
म्हणून तुकोबाराय प्रपंचासमोरून निघाले आणि जीवासमोर येऊन उभे, जीव चेतन आहे, जीवासमोर येऊन उभे राहिले, जीवाला प्रार्थना केली, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आता जीव तुकोबारायचं काय गोमट करेल, आपलं काय गोमट करेल? अरे आपण ज्या अर्थी गोमटेपणाच्या प्राप्तीची ज्या अर्थी आपल्याला अपेक्षा आहे त्या अर्थी आपण अपूर्ण आहोत. आणि अपूर्ण असणारा जीव जेव्हा दुसऱ्या जीवाकडे जातो तेव्हा तोही जीव काही पूर्ण आहे का? तोही अपूर्णच आहे ना महाराज. ममैवांशो जीवलोके, जीव माझा अंश आहे म्हणतात. ठेवीत हा पायी जीव थोडाच आहे, तो मोठा नाहीच आहे, तो थोडाच आहे. मुळात जीवच मुळात थोडा आहे, लक्षात घ्या. ऐका, जीव थोडा आहे, लहान आहे, अंश आहे. हा अंश आणि हा, मला सांगा, दोन पाण्याचे थेंब एकत्रित आले तर एक समुद्र होतो का? बरं, दोन वाट्या पाणी एकत्रित केलं तर समुद्र होतो का? नाही. दोन घागरी एकत्रित केल्या तर समुद्र होतो का? नाही. दोन हंडे एकत्रित केलं तर समुद्र होतो का? होत नाही. बरं, जाऊ द्या, दोन नद्या एकत्रित केल्या तर समुद्र होतो का? नाही ना. मग नदीला जर समुद्र व्हायचा असेल तर तिला काय केलं पाहिजे? तिला समुद्रालाच मिळालं पाहिजे हो, तिला दुसऱ्या नदीला मिळून चालत नाही ना. हाही जीव आणि हाही जीव कोण कुणाचं गोमट करणार आहे, कोण कुणाचं भलं करणार आहे? तोही अपूर्ण, हाही अपूर्ण. महाशिवरात्र जर आषाढी एकादशीच्या घरी जेवायला गेली, कोण कुणाचं पोट भरल? अरे ती उपाशी, ही उपाशी, कोण कुणाला जेवण देणार? कोणी कुणाचं पोट भरू शकत नाही. हाय जीव, तोही जीव. मग तुकोबारांच्या लक्षात आलं, प्रपंच जड आहे म्हणून गोमट करत नाही, म्हणून जीव चेतन आहे म्हणून जीवाकडे आलो तर जीव आपल्याला आपलं गोमट करत नाही का? कारण जीव चेतन आहे पण पूर्ण नाही आहे, पूर्ण नाही आहे. मग काय केलं पाहिजे? मग तुकोबारांच्या लक्षात आलं, अशी जागा शोधली पाहिजे जिथं चेतनत्वही आहे आणि परिपूर्णत्वही आहे. चेतनत्व, चेतन आणि परिपूर्ण या दोन्ही गोष्टी जिथं भरून निघतील तिथं गेलं, तिथं मागितलं तर गोमट होऊ शकेल. मग चेतन आणि पूर्ण कोण आहे? ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्ण आहे का नाही? पूर्ण कोण आहे आणि चेतन कोण आहे? देव. देव हा चेतन आहे, देव परिपूर्ण आहे. म्हणून तुकोबाराय जीवाकडून निघाले, देवासमोर उभे राहिले आणि देवाला प्रार्थना केली, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आता देवाने गोमट करायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? पण मी आपल्याला कीर्तनात सांगतोय बरं, देवही आपलं गोमट करू शकत नाही. कीर्तनात सांगतो मी आपल्याला, आपलं गोमट करू शकत नाही. तुकोबारायांनी विचारलं देवाला गोमट येते, पण तुकोबाराय म्हणाले हाही आपलं गोमट करणार नाही. त्याची कारण वेगळी, त्याची कारण वेगळी. वास्तविक जगताला उपदेश करताना तुकोबारायांनी देवाचाच उपदेश केला. आपुला तो एक देव आपुला तो सुख नव्हे. जीव, अरे जीवाला सुख देणारा देवाशिवाय दुसरा कोण आहे सांगा? पण तरी तुकोबारायांचं प्रमाण डोळ्यासमोर असूनही मी आपल्याला सांगतो, देवही आपलं कल्याण करू शकत नाही. का करू शकत नाही सांगू? दोन कारण. दोन कारण. कारण कल्याण आणि अकल्याण या भेदाच्या परमात्मा पलीकडचा आहे. त्याला कल्याणही माहित नाही, अकल्याणही माहित नाही. ते स्वरूप आहे हो. त्याला काय माहिती काय येते?
खरं सांगायचं झालं. आणि खरं अजून एक सांगतो, 2 गोष्टी सांगतो म्हणालो. परमात्म्याला का नाही, परमात्मा आपलं गोमत करणार नाही. का करणार नाही सांगू, कारण देवाला अजून आपला पत्ताच नाही. माझी भाषा पडणार नाही. देवाला अजून आपला पत्ता नाही, पत्ताच नाही. काय गोमत करेल? ज्याचं गोमत करायचंय त्याचं ज्ञान पाहिजे ना. तो कोण आहे, काय अपूर्णता आहे हे कळलं पाहिजे. देवाला माहित नाही अजून. का माहित नाही सांगू का, देवाला दोघच माहिती आहेत, परित्राणाय साधूनाम विनाशाय, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी समाधी. संपलं. त्याने आपल्या अवताराचा हेतू देताना एवढाच हेतू दिला, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. बस एवढंच. त्याला एकतर प्रल्हाद माहिती आहे, नाहीतर हिरण्यकशिपू माहिती आहे. त्याला एकतर रावण माहितीये, नाहीतर मारुतीराय माहितीये. त्याला एकतर उद्धव माहितीये, नाहीतर कंस माहितीये. मग आपण रावण का मारुती? आता हे अवघड प्रश्न. देवाला रावण माहितीये, नाहीतर मारुतीराय माहितीये. आपण रावण का मारुतीराय? आपण सज्जन का दुर्जन? किती अवघड प्रश्न झाला. आपण इथे इतके बसलो, मी सगळ्यांना विचारतो, आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. कीर्तनकारा सकट सगळ्यांना आवाज. सज्जन कोण? हात वर करा. कोणी करत नाही, मला माहितीये ना. आणि करूही नाही. का करू नाही? तुम्ही हुशार लोक आहात, नगरच्या जवळ राहता, हुशार लोक आहात. काय असतं, जो खरा सज्जन असतो की नाही, तो कधीच हात वर करून सांगत नाही मी सज्जन आहे. आणि जो हात वर करून मी सज्जन आहे म्हणतो ना, त्याच्या एवढं दुर्जन या जगाला. त्यामुळे तुम्ही हात वर करणार नाही मला ठाऊकच होतं. आपली झाकली मोठ, आपलं भलं. बस, कोणी हात वर नका करू नका, मला काही म्हणायचं नाही. जाऊ द्या, सोडून द्या. मी दुसरं विचारतो, जाऊ द्या कोण सज्जन नाही, हा प्रश्न अडचणीचा वाटत असेल, सगळ्यांना विचारतो, आपल्यापैकी दुर्जन कोण? हात वर करा. अरे तुम्ही दुर्जन असता तर कीर्तनाला आला असता. दुर्जन असता तर कीर्तनात इतक्या वेळ बसला असता का? अहो, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे महाराज. आषाढी एकादशीचं व्रत चुकलं नाही. कार्तिक एकादशी कोणतीच मोडली नाही. आषाढी कार्तिकी पंढरपूर आळंदी देहू पैठण वाऱ्या आमच्या चुकल्या नाहीत. तेरची वारी आयुष्यात चुकली नाही. गळ्यामध्ये माळ आहे तुळशीची, वारी चुकली नाही महाराज. आम्ही काय दुर्जन नाही ना. आम्ही दुर्जन नाही. आम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो, वारीला पंढरपूरला जातो. आम्ही दुर्जन असूच शकत नाही. पण ज्या वारीला पंढरपूरला जाऊन आमची सज्जनता आम्हाला सिद्ध करायची आहे, त्या वारीला जाताना वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जाणं हे कोणत्या सज्जनतेचं? ही कुठली सज्जनता काढली? निदान वारकऱ्यांनी तरी अहो, खोटं कोणीच वागू नये महाराज. खोटं कोणीच वागू नये, कोणीच वागू नये खोटं. निदान वारकरी, निदान वारकरी. बरं, एवढे काय अर्धे पैसे वाचवून घरावर सोन्याची कौलं घातली का? ज्ञानोबारांना 1.5-2 किलो सोनं समर्पित केलं काय? त्याचं कशा करता माणसाने खोटं वागा? जाऊ द्या, मला त्याच्याही बद्दल बोलायचं नाही. आपण सज्जन का दुर्जन, एवढाच माझा मुद्दा होता. पण सज्जन नाही, दुर्जन नाही. सज्जन मी आपल्याला दुर्जन समजतोय असं कृपा करून समजू नका. बरं, तुमचा गैरसमज होईल, कृपा करा. असा गैरसमज करून देऊ नका की मी आपल्याला दुर्जन समजतोय, पण मी सज्जनही समजत नाही. परमात्मा सज्जन आणि दुर्जन, आम्ही अडकलो मध्ये. आम्ही अडकलो मध्ये. जीवदशा ही दोन्हीच्या मध्ये असते हो. देहाचं जडत्व, आत्म्याचं चेतनत्व मिळून जीव होईल की नाही? जीवदशा दोन्हीच्या मध्ये राहील की नाही? पूर्ण ज्ञानात जीव कसा राहील? पूर्ण अज्ञानात जीव कसा राहील? पूर्ण ज्ञान तर ब्रह्म होईल तो. जीव कसा राहील पूर्ण ज्ञान असेल तर? पूर्ण अज्ञान असेल तर जड होईल तो. मला काही कळत नाही एवढं तरी कळतं की नाही? बास आहे ना, पुष्कळ आहे ना. मला काय म्हणायचंय लक्षात घ्या, जीव हा नेहमी मध्ये अडकलेला. आणि देवाला दोघच माहिती आहेत, एक सज्जन माहिती, दुसरा दुर्जन माहिती. आपला अजून देवाला पत्ताच नाही, तर देव आपलं काय गोमत करत? देव गोमत करत नाही. आणि खरं सांगू मी तुम्हाला,
थोडं बघा, चिंतन करून बघा. देव आपलं गोमटं करणार नाही असं जे सर्धोपट विधान मी करतो ना, त्याच्या मागचा हेतू सांगतो. काय आहे महाराज, देव आपलं कल्याण करणार नाही असं नाही. तुकोबारांचं प्रमाण आहे ना, परमात्म्याशिवाय कोण कल्याण करेल. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. मला आपल्याला असं सांगायचंय, देव आपल्याला जे देतोय ते आपल्याला नकोय. आपल्याला जे पाहिजे ते देव देऊ शकत नाही. इथं आमची अडचण नाही. आम्हाला पाहिजे संपत्ती, देव देत नाही. आम्हाला पाहिजे प्रतिष्ठा, परमात्मा देत नाही. आम्हाला पाहिजे अन्न, परमात्मा देत नाही. आम्हाला पाहिजे मान, परमात्मा देत नाही. आम्हाला पाहिजे सत्ता, परमात्मा देत नाही. आम्हाला पाहिजे संतती, परमात्मा देत नाही. कारण जे प्रारब्धानं मिळतं ते देव देत नाही. प्रारब्धानं जे मिळतं त्याच्याकरता परमार्थ करायचा नसतो. प्रारब्धात जे मिळत नाही त्याच्याकरता परमार्थ हो. जे प्रारब्धात मिळत नाही त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचायची. अरे जे ज्ञानेश्वरी वाचून तेच मिळवायचं असेल तर आमचं प्रारब्ध पुरेस आहे ना. मी एकदा मुंबईला चाललो होतो. मला एसटी गाडी नव्हती तेव्हा, एसटीचा प्रवास. एसटी मध्ये बसलो. सकाळची वेळ, मला संध्याकाळी कीर्तन, सकाळी 6:30ची काहीतरी एसटी होती पुणे मुंबई. मी एसटी मध्ये बसलो आणि माझ्या बाजूची सीट रिकामी होती. एक जण ग्रहस्थ आले, तिथे बसले. परिचय होता. जय हरी जय हरी. सकाळी सकाळी झालं. कुठे चाललात, काय नाही काय नाही. त्यामुळे महाराज कुठे, मी म्हणलं मुंबईला. त्यामुळे कसं काय, म्हणलं कसं काय म्हणजे काय, कीर्तन. आम्हाला दुसरा काय उद्योग आहे, कीर्तनाला चाललो. आता त्याने मला विचारलं, मी विचारलं काही गुन्हा आहे का. मी म्हटलं तुम्ही कुठं, ते म्हणले मी मुंबईला. म्हणलं वा वा, बरं आहे. आता मग संध्याकाळपर्यंत जरा तुमची संगत आहे, गप्पा मारता येतील, प्रवास कंटाळवाणा. हो आहे मी आहे. त्याने मला विचारलं कसं काय. मी विचारलं मुंबईला कसं काय, आता काही गुन्हा आहे का. ते जरा थांबले. म्हटलं सांगायचं नसलं तर सांगू नका, तसं काही माझा हे नाही. म्हटले खरं सांगू. म्हटलं बोलायचं तर खरंच बोला, नाही तर सांगूच नका. काय मला खोटं ऐकून माझं काही फार चांगलं होणार नाही, काही नाही. ते म्हणले सांगतो. म्हटलं सांगा मुंबईला कसं काय. ते म्हणले काही नाही, बायकोला साडी आणायला चाललं. मला वाईट वाटायचं काय कारण आहे. त्याचा प्रपंच आहे, त्याचा प्रपंच आहे. त्यांनी काय निर्णय घ्यावे, काय करावं, त्याचं स्वातंत्र्य आहे. मी काही हसू शकत नाही, त्याला बोलू शकत नाही. मी तरी आम्ही गप बसणारी माणसं नाही बघ. मी गप बसावं की नाही. मी त्याला सहज विचारलं मुंबईला बायकोला साडी आणायला. हो. म्हणलं किती रुपयाची घेणार. आता काय करायचं होतं, मला काही घेणं नाही. माणसं चौकशा करतात हो. त्याने मी विचारलं कसं काय, किती रुपयाची घेणार. मला वाटलं आपल्याला काही घ्यायची नाही, पण वारकऱ्याला किंमत माहिती असलं तर काय बिघडतं. मी आपलं सहज विचारलं काय आपल्याला. मी म्हटलं बायकोला साडी आणायला मुंबईला चाललाय, किती रुपयाची घेणार. म्हटलं नाही, हे तुम्ही 150-200 रुपये पर्यंत मिळालं. मी म्हणलं मूर्ख माणसा, जे पंढरपूरला मिळतं त्याच्याकरता मुंबईला जायचं काय नाही. मुंबईला जाऊ नये. जर तू इथलंच घेणार असलास तर मुंबईला चाललास कसा. परमार्थात जाऊ नये. आम्हाला प्रपंचाचीच अपेक्षा असेल तर परमार्थात जायचंय कशाला मला सांगा ना. जे आमच्या प्रारब्धानं आम्हाला मिळतं ते देव देत नाही. आणि देव जे देतो ते आम्हाला प्रारब्धानं मिळवता येत नाही. आणि देव जे देतो त्याची आम्हाला अपेक्षा नाही. आम्हाला ज्याची अपेक्षा आहे ते देव देत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून परमात्मा आपलं गोमटं करणार नाही. तुकोबारांनी विचार केला, अडचण कुठे आली. प्रपंच जड आहे, गोमटं करत नाही. जीव चेतन आहे पण पूर्ण नाही म्हणून गोमटं करत नाही. परमात्मा चेतन आहे, पूर्ण आहे, तरी गोमटं करत नाही. का करत नाही. कारण तुकोबारांच्या लक्षात आलं, हा चेतन आहे, हा पूर्ण आहे, पण आपल्या कल्याणाची तळमळ त्याच्या अंतःकरणात नाही म्हणून तो आपलं गोमटं करतो. मग तुकोबारांच्या लक्षात आलं, या तिन्ही गोष्टी जिथं भरून निघतील तिथे गेलं पाहिजे. काय काय पाहिजे. ते चेतन पाहिजे, ते परिपूर्ण पाहिजे, आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये जगताच्या कल्याणाची तळमळ पाहिजे. अशा ठिकाणी गेलं तर आपलं कल्याण होईल. या अपेक्षेनं देवासमोरून निघून तुकोबाराय संतांच्या समोर उभे राहिले आणि तुकोबारायांनी संतांना प्रार्थना केली, आता तुम्ही Thank you.
त्याच्याकरता वापरलेला शब्द आता माझा मुद्दा आहे. आता आता हा शब्द तुकोबारांनी का वापरला, एक वेगळा अर्थ वेगळा आयाम तुकाराम महाराजांनी आता शब्दाला दिला. याच्याकरता मला हे बोलावं लागलं, कारण जिथे सगळ्या अपेक्षा संपून जातात, सगळ्यांकडून जिथं निराशा पदरात पडते आणि जिथून फक्त आशेचा एक किरण शिल्लक राहिलेला असतो, तिथं आता शब्दाची योजना होते. एखाद्या माणसाला पैसे पाहिजे, बँकेत गेला, बँक म्हणते नाही, लोन देऊ शकत नाही. पतपेढीत गेला, तिथं उभं केलं नाही. भावाकडे गेला, भाऊ म्हणाला माझीच अडचण चालू आहे. ह्याच्याकडे गेला, त्याच्याकडे गेला, कोणी म्हणालं नाही शक्य, कोणी म्हणालं पुढच्या महिन्यात, कोणी म्हणालं शक्य नाही, कोणी दारातच उभं केलं नाही. सगळीकडे फिरून आला आणि शेवटी मित्रासमोर येऊन उभं राहून म्हणाला, बाबा सगळीकडे फिरून आलो पण पैसे मिळाले नाहीत. फक्त तुझी अपेक्षा, तुकोबारा देवाकडे जाऊन आले पण गुंत झालं नाही. आता तुम्ही कृपावंत. सगळीकडून जेव्हा निराशा पदरात पडते आणि जिथं आशेचा किरण दिसतो, तिथं आता पदाची योजना ही आपल्या मराठी भाषेमध्ये केली जाते. तुकोबारा संतांना म्हणतात, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवन गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. तुकोबारांनी देवासमोर प्रार्थना करून विनंती केली, माझं गोमट करा. परंतु अडचण आता अशी आहे, गोमट करा असं तुकोबाराय म्हणाले, पण गोमट म्हणजे नेमकं काय करा? गोमट करा म्हणजे भलं करा, गोमट करा म्हणजे चांगलं करा, याच अर्थाने गोमट शब्द येतो. पण भलं करा, चांगलं करा, याचा तरी नेमका अर्थ काय आहे? संपूर्ण अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी गोमट करा ही प्रार्थना केली, पण गोमटेपणाची व्याख्या केली नाही या अभंगात. गोमट म्हणजे काय? चांगलं करा. अरे चांगलं करा गोष्ट खरी, पण चांगलेपणाच्या कल्पना व्यक्तिगणिक बदलत जातात, कालगणिक बदलत जातात, देशगणिक बदलत जातात. आपण परिच्छिन्नतेचा विचार करताना देशकाल वस्तू परिच्छिन्नतेने विचार करतो की नाही? तो केलेला विचार हा भिन्नताच दाखवणारा असतो की नाही? जिथं परिच्छिन्नता संपते तिथं एकत्वाचा निर्देश असतो, जिथं परिच्छिन्नता असते तिथं भेदाचाच निर्देश असतो. असं आहे ना वेदांतामध्ये. त्यामुळे जिथं जिथं मर्यादा आहे, जिथं जिथं परिच्छिन्नता आहे, जिथं जिथं संकुचितपणा आहे, तिथं तिथं भेदाचाच निर्देश असतो. संकुचितपणा आहे, अभेदाचा निर्देश आहे असं वेदांतात तरी नसतं. परिच्छिन्नतेसह अभेदाचा निर्देश आहे असं होत नसतं. अभेद म्हटलं की व्यापकता आली, व्यापकता म्हणली की परिच्छिन्नता गेली. हा नियमच आहे. कारण प्रत्येकाची चांगलेपणाची कल्पना वेगळी आहे ना महाराज. मला ज्याच्यात चांगलं वाटतं त्याच्यात तुम्हाला वाटलंच पाहिजे, नियम आहे काय? तुम्हाला जे चांगलं वाटतं ते मला वाटलं पाहिजे, नियम आहे का? अरे संविधानाने हक्क दिला आम्हाला, प्रत्येक जण वेगळा विचार करू शकतो. तुम्हाला जे चांगलं वाटतं ते मला वाटणार नाही, मला जे वाटतं ते कदाचित दुसऱ्यांना वाटणार नाही, स्त्रीला जे चांगलं वाटतं ते पुरुषांना वाटणार नाही, लहान मुलाला जे चांगलं वाटतं ते म्हाताऱ्यांना वाटणार नाही. प्रत्येकाची चांगलेपणाची कल्पना वेगळी. देशकाल परिस्थितीनुसार त्याला चांगलेपणाच्या वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागतात. काळ बदलला, चांगलेपणाची कल्पना बदलली. एके काळामध्ये गोड खायला मिळणं चांगलं वाटत होतं, आता गोड हा नको नको नको. कारण का? परिस्थिती बदलली. काय झालं? झालं ना, मधुमेह झाला ना, डायबिटीस झाला ना, आता नको नको नको. जो गोड आम्हाला पानात कधी पडेल अशी वाट बघत होतो आम्ही, ते गोड समोर आलं तर नको म्हणतोय आम्ही. मग चांगलं म्हणजे गोड खाणं आहे का गोड न खाणं आहे? परिस्थितीनुसार ठरवावं लागेल ना महाराज.
जशी परिस्थिती येईल तशा चांगल्यापणाच्या कल्पना बदलत जातात. सगळ्यांचं एक चांगलं नसतं, सगळ्यांना एकाच चांगलं वाटत नाही. आता त्याचे विकल्प सांगत नाही, विकल्प सांगत बसत नाही. जाऊ द्या, तो विचार सोडून द्या. पण चांगलेपणा नेमका कशात, गोमट म्हणजे काय, चांगलं म्हणजे काय, कुणाला कशातही वाटेल चांगलं. पण आता कीर्तन चाललं, 9:15 झाले. कोणीतरी घड्याळात बघून म्हणेल काय कीर्तन अजून असं चालू राहावं, तास 2 तास छान वाटतं बघा. तो म्हणेल, कोणीतरी म्हणेल 9:15 झाले. कोणाला तरी वेळेत सोडणं हे चांगलं वाटेल की नाही. कोणीतरी म्हणेल लवकर संपलं, पिढा संपली, लवकर बरं जेवायला जाता येईल, ते चांगलं. प्रत्येकाच्या चांगल्या वाईटपणाच्या कल्पना भिन्न भिन्न आहेत. मला उदाहरण देऊन लांबवायचं नाही आपल्या समोर. मला एवढंच म्हणायचं आपल्याला, वेळेची मर्यादा समोर ठेवून, की चांगलेपणा, माझं चांगलं करा ही प्रार्थना चुकीची नाही हो, पण चांगलं म्हणजे काय हे सांगा ना. तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये कुठेही चांगलेपणाच्या भूमिका मांडलेल्या नाही. चांगलेपणा म्हणजे काय हे सांगितलेलं नाही. मग अर्थ जर करायचा असेल तर तो कसा करावा लागतो. गोमटे ते करा माझे, गोमटे पदाचा अर्थ करणार कसा, तो अर्थ असा एकदम होत नाही. पदाचा अर्थ करताना कसा करावा लागतो याचे काही नियम आहेत, याच्या मागे काही शास्त्र आहे. कुठल्याही पदाचा कोणताही कसाही अर्थ करून चालत नसतो, आपण अडचणीत येऊ शकतो. मी आपल्याला साधं उदाहरण देतो. मला सांगा, आपल्याला याच्यातला कोणताही शब्द अडकणारा नाहीये, सगळ्या शब्दाचे अर्थ माहिती आहेत. पण मला एकूण वाक्याचा अर्थ सांगा, अर्थ कसा करता मला सांगा. मी साधं वाक्य तुम्हाला सांगतो. भांडी घासून झाल्यानंतर बायकोनी नवऱ्याला चहा दिला. वाक्य काय, भांडी घासून झाल्यानंतर बायकोनी नवऱ्याला चहा दिला. याच्यात भांडी घासणार कोण, मला वाक्याचा अर्थ सांगा बरं. याच्यातलं एक तरी पद तुम्हाला आढळलं का. नाही हो, या शब्दाचा अर्थच मला माहित नाही. असं झालं का, असं झालं नाही. मग या वाक्याचा अर्थ काय, की भांडी घासून झाल्यानंतर बायकोनी नवऱ्याला चहा दिला. तुमच्या डोक्यात काय, बायकोनी नवऱ्याला सांगितलं, अहो पटकन कपडे धुवा नाही तर मी धुईन. काय अर्थ, भांडी घासणार कोण, तुमच्या डोक्यात काय, अनुभव सांगा. तसं असं आहे. म्हणून वाक्याचा अर्थ करत असताना, पदाचा अर्थ करत असताना त्या शास्त्रीय नियमानुसार चालावं लागतं. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्याच्या पहिल्या अध्यायामध्ये याचे काही निर्देश स्पष्ट रूपाने जरी केलेले नसले तरी त्यांनी ज्या पद्धतीने अर्थ लावलेला आहे अधिकरणांचा, त्याच्यावरून आपल्याला पदाचे अर्थ कसे करावेत याचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं दिसून येतं. सगळा विचार सांगत नाही. मग मी पुन्हा सांगतो, मला आचार्यांच्या वाङ्मयात अडकायचं नाही, मला तुकोबारांच्या शब्दात अडकायचं. मी पुन्हा सांगतो, पण मला घ्यायचा सिद्धांत तिथलाच. कारण तुकोबाराय आणि आचार्य आपण वेगळे मानणारे नाही आहोत, आपण एक मानणारे आहोत. ज्ञानोबाराय तुकोबाराय वेगळा मानणारा वारकरी असूच शकत नाही. ज्ञानोबाराय तेच तुकोबाराय, जे तुकोबाराय तेच ज्ञानोबाराय, आम्हाला फरक नाही. जाऊ द्या, तो मुद्दा नाही. आता सांगतो मी आपल्याला. स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करताना पहिला अध्याय, ब्रह्मसूत्राचा पहिला अध्याय, अविरोधाध्याय म्हणतात त्याला. अविरोधाध्याय 4 अध्याय, 4 अध्यायाचे 4 पाद आहेत. प्रत्येक पादामध्ये आचार्यांनी स्वतंत्रतेनं अधिकरणाची स्वतंत्र रचना केलेली आपल्याला ब्रह्मसूत्रामध्ये दिसून येते. आणि त्याच्यातल्या पहिल्या अध्यायाच्या 4 पादामध्ये स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ कसा करायचा असतो हे पहिल्या पादात आहे. अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ कसा करायचा असतो हे दुसऱ्या पादात आहे. आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ करताना तो कसा करायचा असतो हे 3ऱ्या आणि 4थ्या पादात व्यक्त झाला. मी सांगतो आपल्याला, उदाहरणाने सांगतो. मला अर्थ करायचेच आहे पण उदाहरणाने सांगतो. स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा, आता आचार्यांची भाषा काय, नियम काय तेवढं सांगतो आणि तुकोबारांकडे येतो. स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करताना शब्द बघा. अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ बघताना करताना शब्दाबरोबर प्रकरण बघा. आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ करताना शब्द, प्रकरण आणि मागचे पुढचे संदर्भ बघून मग अर्थ करत जा, नाहीतर वाक्याचे अर्थ लागत नाही. ऐका ऐका, मी उदाहरण देतो आता आपल्याला. मी तुकोबारांकडे येतो. तुकोबारांनी काही अभंगामध्ये स्पष्ट भूमिका घेतली, स्पष्ट ज्ञापक वाक्य, हेची दान देगा देवा.
तुझा विसर न व्हावा. याच्यामध्ये काय बघता? प्रकरण बघून का शब्द बघा. देवा तुझा विसर होऊ नये एवढंच आम्हाला म्हणायचंय आणि तेवढंच पाहिजे आम्हाला. देवा आता आता किती प्रमाण, अनेक प्रमाणात दिली तरी एकच उत्तर आहे त्याचं. देवा आता ऐसा करी उपकार, देह पाडी का देहाचा विसर पाडी. देहाचा विसर पाडी स्पष्ट शब्द आहेत ना, काय अडकायचं कारण आहे का मला सांगा. देहाचा विसर पाड स्पष्ट आहे. काही वेळेला अस्पष्ट ज्ञापक श्रुती असते, तशी तुकोबारांची काही विधानं अस्पष्ट आहेत. त्या अस्पष्टतेतून आपल्याला बोध घ्यावा. आता तुझं कळेल ते करी तारी मारी जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी अथवा नको. प्रत्येक विधानामध्ये तुकोबारांनी विकल्प ठेवले. अस्पष्टता नेमकं काय पाहिजे सांगा. जवळ का दूर, तारायचं का मारायचं, कसं करायचं बोला ना, काहीतरी एक सांगा. अस्पष्टता आहे. या अस्पष्टतेच्या शब्दात जेव्हा शब्द अस्पष्ट अर्थानं प्रकट होतात त्यावेळेला त्याच्या शब्दाबरोबर प्रकरण बघा. प्रकरण काय चाललंय. शरण आलो नेणतेपणे भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्वज्ञाने बहुदीन उणे रंकाहुने. तुकोबाराजी बोलतात ना, प्रकरण चाललंय. ते प्रकरण बघून शब्दाचा अर्थ करा. आणि तिसरी असते ती संदिग्ध श्रुती असते. गोमटे ते करा माझे संदिग्धता. मग संदिग्धतेचा अर्थ करताना कसा करावा लागतो याचा विचार आहे. पद नुसती बघून चालत नाही. काही वेळेला वाक्याचा अर्थ करताना पदाची अनुपस्थिती सुद्धा अर्थरूपानं पदाला प्रकट करत असते. वाक्य अवघड झालं का? ऐका ऐका सांगतो मी आपल्याला उदाहरणानं सांगतो. बऱ्याच वेळेला वाक्याचा अर्थ करत असताना तो शब्द कदाचित त्या वाक्यात नसेल, पण अर्थरूपानं त्या शब्दाला तिथे गृहीत धरावं लागतं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, नाहीतर होत नाही. प्रत्येक वेळेला शब्दच बघून चालत नाही. संदिग्ध श्रुतीचा अर्थ करताना शब्द वापरलेले नसतात, पण त्या शब्दाची गृहीतकं मानावी लागतात तर त्या शब्दाचा अर्थ होतो. व्याकरण आहे त्याच्या मागे मोठा विचार आहे. शब्द ना, मी आपल्याला एक मनुष्य होता, चांगला शिकला सवरलेला, पैसे होते खिशामध्ये, रस्त्याने चालला होता, भूक लागली. इकडं तिकडं बघितलं, एक हॉटेल दिसलं, हॉटेलमध्ये शिरलो. आता हॉटेलमध्ये गेला, तिथं बसला खुर्चीत, टेबलावर काय त्याला मागवायचं होतं, भूक लागली होती, खिशामध्ये पैसे होते, त्यांनी मागवलं. तिथलं वाचलं, ते सगळं मागवलं. मागवल्यानंतर ते सगळं खाणं झालं. जेवढं पोट भरायचं होतं ते सगळं खाऊन झालं त्याचं. आणि खाऊन झाल्यानंतर आता काय असतं तिथं, ते नाही, पैसे द्यायचे, निघायचं. ह्याच्या पलीकडे काय असतं. आता तिथून उठायचं, पैसे द्यायचे, बाहेर पडायचं. त्यांनी काय केलं, तिथून उठता उठता ज्या ताटामध्ये तो जेवला होता तिथले 2 चमचे घेतले खिशात. लोकांना सवय असते, चोरी करत नाही ते, नाही ते सवयच असते. त्यांचा विचार इतका सरळ असतो बिचाऱ्यांचा. ते जिथं जातात ना तिथलं स्मरण म्हणून काहीतरी घेऊन चोर म्हणायचं नाही, त्यांना चोर म्हणायचं नाही. जिथं जातात तिथलं स्मरण म्हणून घेऊन येतात. त्यांचे काय काय चूक आहे. महाराज आम्ही तुमच्या सत्याला आलो होतो, कसं काय, हा काय टाळ एवढंच आहे. काय काय मला सांगायला आवाज सत्ता झाला की 5-5 काय देतात रोजच आहे आपल्याला. एकाने मला सांगितलं मला तुमच्या कीर्तनाला होतो. म्हटलं कसं काय, हे काय तुमची चप्पल माझ्या पायात.
ते चोर नाही तो स्मरण म्हणून एवढा मोठा सप्ताह तुम्ही करा. स्मरण नको आम्हाला काही, आम्हाला स्मरण नको तुमचं एवढं मोठं कीर्तन झालं, आम्हाला स्मरण नको तुमचं. या चप्पल जा चल. त्यांना चोर म्हणायचं नाही, कारण चोरीची व्याख्या वेगळी आहे भारतीय संविधानात. मी काय त्यातलं तज्ञ नाही, पण मी ऐकून आहे कोणी वकील इथं असेल तर, मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा, म्हणजे पुढच्या कीर्तनात बरं पडतं. मालकाच्या माघारी, मालकाच्या परवानगी विना, मालकाच्या मालकीची वस्तू मालकाला न विचारता उचलून नेणे याला चोरी असं भारतीय संविधान आपल्या कायद्यामध्ये, इंडियन पिनल कोड आपल्या कायद्यामध्ये. बरोबर आहे का? बघा, मला माहित नाही पण असं ऐकू नये. आता त्याने ते 2 चमचे घेतले खिशात. त्याचं दुर्दैव असं आडवं आलं, नेमकं त्या वेळेला मालकाने बघ, मालक जवळ आला. मालकाने त्याला विचारलं, का म्हणे चांगले दिसतात, चांगल्या कपड्यातले, शिकले सवरलेले दिसतात, हॉटेलमध्ये चमचे चोरता लाज वाटत नाही तुम्हाला? म्हणलं चोरले कुठं, डोळ्या देखत घेतले. डोळ्या देखत घेतले, चोरले काय? चोरले नाही, डोळ्या देखत घेतले. अरे पण कशा करता घेतले ना तुम्ही? चोरले ना, चांगले दिसता, शिकलेले दिसता, पैसे द्यायची भाषा करता आणि चमचे चोरता. कशा करता हे चमचे चोरता? काय म्हणून चोरता? आम्हाला नित्य लागणारी वस्तू आहे. चमचे 2 क्षेत्रामध्ये फार महत्वाचे. एक हॉटेलमध्ये आम्हाला नित्य लागणारी वस्तू आहे, सारखे चमचे आम्हाला हॉटेलमध्ये लागतात आणि तुम्ही उचलून नेता म्हणजे काय? सारखं लागतं. तुम्ही गेलात की न धुता दुसऱ्या गिरायकाला देतो आणि तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये चमचे उचलून नेता म्हणजे काय? कशा करता नेले? पण तुम्ही माझ्यावर असा आवाज चढवू नका. आवाज चढवू नका म्हणजे काय? तुम्ही येता हॉटेलमध्ये जेवता, खाल्ल्यानंतर 2 चमचे खिशात टाकता. मी बघितलं म्हणून बरं. आमच्या हॉटेलमध्ये चमचे का चोरले तुम्ही? का घेतले? कशा करता घेतले? त्याने सांगितलं, पण मला विचारायचं कारण नाही, डॉक्टरला विचार. डॉक्टरचा काय संबंध? तुम्ही आला, जेवला, 2 चमचे घेतले का म्हणून विचारलं तर डॉक्टरला विचारा म्हटलं. डॉक्टरचा काय संबंध? त्याने खिशातून बाटली काढली, त्याच्यावर लिहिलं होतं जेवणानंतर 2 चमचे घेणे. जेवणानंतर 2 चमचे घेणे. काय कुठे शब्द कुठे सांगा ना? वाक्याचा अर्थ लागण्याकरता शब्दाची उपस्थिती प्रत्येक वेळेला अनिवार्य असते असं नाहीये. बऱ्याच वेळेला वाक्याची संगती लागण्याकरता शब्दाची अनुपस्थिती अर्थदृष्टीने शब्दाला उपस्थित करत असते. विठ्ठला प्रकरण बघा आणि अर्थात मागचे पुढचे संदर्भ बघून अर्थ करायचा असेल तर तुकोबाराय संतांना प्रार्थना करतात, गोमटे ते करा माझे भार ओझे कोणासी. आमचा सगळा भार तुमच्यावर घालून आम्ही प्रार्थना करतो. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, सगळा भार तुमच्यावर घालून या भार राहिलो निश्चिंती. आणि तुमच्यावर भार घालून आम्ही प्रार्थना करतो. गोमटे ते करा माझे, पण गोमट करा म्हणजे नेमकं काय करा याचे जे अर्थ आपल्याला थोडेसे बघायचे. एकदा अंतःकरणपूर्वक भजन करू, थोडक्या शब्दामध्ये अर्थाचा विचार सांगतो. सेवा संकेतो विठोबा जय
आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमटे ते करा माझे भार पूजे तुम्हासी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबार आहे. संतांच्या समोर उभं राहून आपलं गोमट करावं अशी याचना करतात, प्रार्थना करतात. ते गोमट करा असं जे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे ते कोणत्या अर्थाने? इतरत्र जे गोमट होत नाही ते ज्यांच्या जवळ होतं त्यांना संत असं म्हणतात. आपण सरळ व्याख्या करू. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. एक संतांजवळच उत्तम पद्धतीचा लाभ होत असतो, अन्यत्र असा लाभ तुम्हाला पाहायला मिळणार नाही. फक्त संतच आपलं गोमट करतील, नाहीतर कोणीही करू शकणार नाही. मी स्पष्ट आपल्याला सांगतो, आपला उद्धार होईल तर ज्ञानेश्वरी गाथ्यानच होईल. दुसरा पर्याय जगताच्या पाठीवर उपलब्ध नाही. आपलं कल्याण होईल तर संत वाङ्मयानच होईल. दुसरा मार्ग या जगताच्या पाठीवर उपलब्ध नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, काही करा, दिवाळी अंक वाचून मुक्त झालेला एकही महात्मा मी ऐकलेला नाही. वाचावं का वाचू नये या संबंधात मला चर्चा करायची नाही, पण ज्ञानेश्वरी वाचून, गाथा वाचून कृतार्थ झालेले अनेक दाखवतो. मी संप्रदायात अनेक दाखवतो. बाबांचं जीवनचरित्र आपल्या समोर आहे. मी कशा करता बोलतो ऐका. तुकोबाराय संतांसमोर उभे राहतात. आता या पदातून तुकोबारांनी ज्यांना ज्यांना जोखलं त्यांनी कल्याण केलं नाही हे तुकाराम महाराजांनी पटवून दिलं. आणि त्याच्यानंतर तुकोबाराय संतांसमोर उभं राहून माझं गोमट करा म्हणतात. गोमट म्हणजे नेमकं काय या संबंधातली चर्चा आपण करत होतो. मग काय करावं? संदिग्ध श्रुतीचा अर्थ करताना काय बघा, शब्द पहा, प्रकरण पहा आणि मागचे पुढचे संदर्भ पहा. मी हे सगळंच आपल्याला जाता जाता बोलतो. शब्दाच्या अंगानेही बोलतो, प्रकरणाच्या अंगानेही बोलतो, मागचे पुढचे संदर्भ घेऊनही आपल्याला बोलतो. अगदी सरळ अर्थ सांगत जातो. माझी वेळ संपलेली आहे, संपूर्ण पुढे गेली. जिथून सुरू केलं तिथलंही संपत आलं. आता चिंतन करा. तुकोबाराय काय म्हणतात? गोमट करा म्हणजे काय करा? संदर्भ बघा. तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायासी. आता गाठी सुटणं म्हणजे काय हे सांगायचं कारण आहे का? चिरचित ग्रंथीचा भेद होणं म्हणजे काय? म्हणजे ज्ञान होणं, ब्रह्मस्वरूप होणं. याच्या पलीकडे काय अर्थ असतो त्याचा? ग्रंथी भेद होणं म्हणजे काय? विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हे जसं आहे, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. म्हणजे काय? कल्याण झालंच ना, ब्रह्मरूपता प्राप्त झाली, कल्याण झालं ना. तुकाराम महाराज म्हणतात तसं नाही. शब्द काय वापरलेत आता बघा. तुका म्हणे सुटतील गाठी का सोडल्या गाठी? तुम्ही गोमट केल्यानंतर गाठी सुटतील का सोडल्या? सुटल्या ना, सोडल्या गाठी. आम्ही गाठी सोडल्या. आता त्याच्यातली एकही गाठ राहिली नाही. ना कामाची गाठ राहिली, ना क्रोधाची गाठ राहिली, कुठलीच गाठ राहिली नाही. गाठ शब्दाचा अर्थ काय ते नंतर पहा. मला आता वेळ नाही ते सगळं सांगत बसायला. उपनिषदामध्ये पुष्कळ प्रमाणात त्या संदर्भामध्ये आपल्याला ग्रंथी भेदाच्या दृष्टीने पाहता येतील. सोडून द्या. गाठी सुटल्या म्हणजे ज्ञान झालं. आता गाठी सुटल्यानंतरही पायी मिठी देणं हे कशा करता असतं? ब्रह्मज्ञानानंतरही पायी मिठी का पडते? त्याचं उत्तर एकच आहे. ब्रह्मज्ञानानंतरही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा प्राप्ती यालाच तुकाराम महाराज गोमट म्हणतात. विठ्ठला ज्ञानोत्तर मानायचं न मानायचं या संबंधामध्ये पुष्कळ, पण ज्ञानोबारांनी तिन्ही भूमिका आपल्याला ज्ञानेश्वरीत सांगितल्या. ज्ञानपूर्व भक्ती सांगितली, ज्ञान स्वरूप भक्ती सांगितली आणि ज्ञानोत्तर भक्ती सांगितली. मी तिन्हीची प्रमाण आपल्याला देऊ शकतो. तिन्हीची प्रमाण देतो. ज्ञानपूर्व अवस्थेतली भक्ती एक वाक्य सांगतो, विस्तार करत नाही. ज्ञानपूर्व अवस्थेतल्या भक्तीचं चिंतन करायचं असेल तर 9व्या अध्यायामध्ये चला. आहा कटकटा ये ओखटे मृत्यूलोकीचे उफराटे येथ अर्जुना जरी अवचटे जन्मला सितू तरी झड झडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग. काय मिळेल? जिया पावसी अव्यंग निजधाम माझे अव्यंग निजधाम पावसी. याचे स्वरूप तुला प्राप्त होईल. कशाने प्राप्त होईल? ये भक्तीची वाटे लाग. भक्तीच्या वाटेला लाग, माझं स्वरूप प्राप्त होईल. म्हणजे स्वरूपाच्या पूर्वीची भक्ती, ज्ञानपूर्व अवस्थेतली भक्ती ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. ज्ञान स्वरूप भक्तीचा विचार 18वा अध्याय काढा. या ज्ञान भक्ती सहज
भक्त एकवटला मज तो मीच हे केवळ तुझ श्रुतही आहे उभवनिया भुजा ज्ञानीय आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. मी 7व्या अध्यायात सांगून आलोय अर्जुना तुला. कुठं सांगितला? चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुना आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर विशिष्यते प्रियो हि ज्ञानी योग्यर्थम अहम सच मम प्रियः उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. हे मी बोललोय की नाही? बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. इथं ज्ञानोबांनी शब्द काय वापरले? या ज्ञान भक्ती सह ज्ञान भक्ती एक शब्द वापरला. ज्ञान स्वरूप असणारी भक्ती आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती करता 15व्या अध्यायामध्ये. चला 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराने अर्जुनाला उपदेश करताना ही भाषा बोलून दाखवली आहे. एरवे तरी माझी या भजना उचित तोची अर्जुना गगन जैसे अलिंगना गगनाची 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे तैसे मी होवोनी संभवे भक्ती माझी. मी होवोनी माझी भक्ती संभवे. हे जर भगवान बोलत असतील तर ही ज्ञानोत्तर भक्ती आपल्याला चिंतनात घेता येते. म्हणून तुकाराम महाराजांना गोमत म्हणजे काय अपेक्षित आहे? नुसतं ज्ञान होणं अपेक्षित नाही, ज्ञानाच्या अधिकरणावर उत्पन्न न होणारी भक्ती अपेक्षित नाही. त्यांना ज्ञानही अपेक्षित आहे, त्यांना भक्ती अपेक्षित आहे, पण ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती अपेक्षित आहे. म्हणून गाठी सुटल्या तरी पायी मिठी दिली. त्याचं कारण ते गोमत व्हावं म्हणून. आता हे एकूण जर सगळं आपण बघितलं, मागचे पुढचे संदर्भ बघितले तर गोमटेपणाचा हा अर्थ आहे. शब्दाचा विचार केला तर गोमटेपणाचा अर्थ काय? तुकाराम महाराज काय म्हणतात? आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलक. काय शब्द वापरले? कृपावंत साधू संत जीवलक 4 शब्द वापरले ना. मी सगळ्याचे अर्थ सांगत बसत नाही. कृपावंत शब्द तुकाराम महाराजांनी वापरला. तुकाराम महाराज असं म्हणू शकले नसते का? आता तुम्ही दयावंत. काय बिघडलं असतं? काय बिघडलं असतं? आता तुम्ही दयावंत साधू संत. काय बिघडलं असतं? काय काय छंदोभंग झाला असता? कृपावंत म्हणणं दयावंत म्हणणं गुरु लघु मध्ये काय अंतर आहे? काय छंदोभंग होतो मला सांगा? काही होत नाही. बरं संत दयावंत नसतात? असतात ना. मग कृपावंतच्या ऐवजी दयावंत म्हणलं असतं तर तुकोबारांचं काय गाठोड गेलं असतं? पण म्हणलं नाही ना. काय म्हणलं? तुकाराम महाराजांनी काय म्हणायला पाहिजे होतं हे ठरवण्याचा अधिकार भगवंतालाही नाही. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. त्यांनी जे म्हणलंय त्याचा अर्थ लावणं हे आपलं कर्तव्य. त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं हे सांगणं आपलं सामर्थ्य नाही. आपण हे करू नये. मग त्यांनी काय म्हणून कृपा वेगळी दया वेगळी. दया वेगळी असते, कृपा वेगळी. साधं बोलतो मी आपल्याला. प्रतिकूलाची निवृत्ती करणं याला दया म्हणतात आणि अनुकूलाची प्राप्ती करून देणं याला कृपा म्हणतात. अगदी साधा बेचा, अगदी साधा. प्रतिकूलाची निवृत्ती करणं ही दया आहे आणि अनुकूलाची प्राप्ती करून देणं ही कृपा आहे. भगवंतानी दुर्वासावर केली ती दया आणि अंबरीशावर केली ती कृपा. एवढाच भेद, जास्त भेद नाही, जास्त भेद नाही. दुर्वासाच्या मागचं सुदर्शन चक्र घालवलं ही दया आहे आणि अंबरीशाला सगळं दिलं ही कृपा आहे. कृपा वेगळी, दया वेगळी. म्हणून कृपावंत म्हणजे आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमार्थाकरता जे जे अनुकूल आहे ते ते आम्हाला प्राप्त होणं हेच आमचं गोमत आहे. हा कृपावंत शब्दातून व्यक्त होणारा भाव. साधू संत शब्द तसाच आहे. साधू आणि संत हे दोन्ही शब्द तसे एकाच धातूपासून निर्माण होतात. गीता वाचा आपण 17वा अध्याय काढा. सद्भावे साधू भावेच सत इति एतत् प्रयुज्यते. 17व्या अध्यायात भगवान बोलतात ना सद्भाव साधू भाव एकच सांगितलं ना. दोन्हीमध्ये धातू एकच आहे. असं भूमी धातूला शत्रू प्रत्यय लागून साधू शब्द सिद्ध होतो. असं भूमी धातूला शत्रू प्रत्यय लागूनच संत शब्द सिद्ध होतो. दोन्हीकडे धातू एकच आहे, प्रत्यय एकच लागला, फक्त भावभेद आहे. तो भावभेदही लक्षात घेतला पाहिजे. म्हणून मी म्हटलं मला हे लांबवत बसायचं प्रकरण नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही साधून संत एकाच अर्थाने वापरतो. उठा उठा. हा हे साधू आहेत संत आहेत तरी उठवतोय उठा. त्यांनी उठवायचं का आपण उठवायचं? पण तरी आम्ही त्यांना उठवतो. साधू संत एकाच धातूपासून बनलेले शब्द आहेत पण तरी एका अर्थाची नाही. काय अर्थ ते नाथ महाराजांनी व्यक्त केलं. नाथ महाराजांचा गाथा काढा. नाथ महाराजांनी एका अभंगामध्ये साधू आणि संत या दोन्हीची भेद व्यक्त केले. साधू कुणाला म्हणायचं आणि संत कुणाला म्हणायचं. नाथ महाराजांचा अभंग आहे. संतांच्या विभूती धर्मा लागी अवतरती धर्म रक्षणा कारणे साधू होता ती अवतीर. संत कुणा करता?
आणि साधू कुणाकरता शब्द वापरला पाहिजे? धर्म काय बघा, संतांच्या विभूती धर्मा लागी, धर्मा करता येतात ते संत आणि धर्म रक्षणा करता येतात ते साधू. काय फरक आहे याच्यामध्ये? आता हे सांगत बसलो तर रात्र जाईल हो. काय सांगू मी तुम्हाला? संत शब्द सत्तावाचक आहे आणि साधू शब्द सामर्थ्यवाचक आहे. सत्ता वेगळी आणि सामर्थ्य वेगळं. बऱ्याच ठिकाणी सत्तेचंच सामर्थ्य असतं, पण जिथं सत्ता येते तिथं सामर्थ्य येतच असं प्रत्येक ठिकाणी दिसत नाही. सत्ता वेगळी, सामर्थ्य वेगळं. 30 दिवस नोकरी करून पगार मिळवणं हे आपलं सामर्थ्य आहे, पण त्या पगारावर सत्ता कोणाची? सत्ता कोणाची? सत्ता कोणाची? सत्ता आपली नाही. सत्ता आपली नाही. हा, पगार मिळवणं हे सामर्थ्य आपलं मान्य आहे, पण सत्ता कोणाची? मोकळं बोला. काय आम्ही म्हणतो आम्ही घरातले करते पुरुष. कशाचे पुरुष? कुठल्या भ्रमात राहतात? घरामध्ये आमची सत्ता चालते. घरात जाऊन म्हणा बरं, बाहेर म्हणतात लोक घरात आमची सत्ता. कशाची सत्ता चालते? मला सांगा. आता मोकळं बोलतो तुमच्या बरोबर, बरं 2 तासाचा संबंध जरा प्रेमाचा आला, मोकळं बोलतो मनातलं. मला सांगा, एखाद्या वेळेला तुमच्या मनामध्ये जर बटाट्याची भाजी खायची इच्छा झाली आणि तिच्या मनामध्ये जर कारल्याची करायची आली तर घरात कोणती भाजी होते? काय माणसं एखाद्या मनगटात टाकत नाही का? एकाने तरी म्हणालं नाही माझ्या घरात ही म्हणत तीच भाजी होते. म्हणलं काय कोणी? मला वाटलं आमच्या मराठवाड्यातच असं. जाऊ द्या. आपल्या मनात काय आलं? बटाट्याची. तिच्या मनात आलं कारल्याची. कोणती भाजी? कारल्याचीच होते. भाजी ठरवण्याचं आम्हाला सामर्थ्य नाही. कशाची सत्ता? कशाचे करते पुरुष आम्ही? आपल्या हातात काही नसतं. तुम्ही भ्रम आहेत. माझ्या हातात सगळे केलेली कारल्याची भाजी बटाट्याची समजून खाणे एवढंच आपल्या हातात असतं. तुम्ही ह्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. नाही, सामर्थ्य वेगळं, सत्ता वेगळी असते. सांगू मी तुम्हाला? सांगू महाराज, सत्ता हा शब्द स्त्रीलिंगी आहे. तुम्ही काय करता? विठ्ठला साधू संत म्हणताना संत शब्द सत्तावाचक चालतो आणि साधू शब्द सामर्थ्यवाचक चालतो. तुकोबारांना गोमटेपणाच्या अपेक्षेमध्ये आपल्याला सत्ताही प्राप्त झाली पाहिजे आणि आपल्याला सामर्थ्यही प्राप्त झालं पाहिजे. या दोन्हीची तुकोबारा अपेक्षा करतात आणि या दोन्हीला मिळून गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी, हे जसं आहे तसं प्रकरणानुसार केला जाणारा अर्थ जर गोमटे पदाचा या अभंगातला बघायचा असेल तर थोडसे एक चिंतन सांगतो. चिंतनही नाही, एक दृष्टांत सांगतो आणि दृष्टांतातून हे संपवतो. दृष्टांत सांगतो, सेवा संपवतो माझी. विचार करा. तुकोबाराय म्हणतात गोमटे ते करा माझे. गोमट करा म्हणजे काय करा? गोमट करा म्हणजे काय करा? प्रकरणानुसार त्याचा अर्थ जर करायचा असेल तर तुम्ही आता आपण जेव्हा काही अपेक्षा घेऊन गेलेलो असतो तेव्हा आपण दीन असतो. जेव्हा आपल्या अपेक्षा ठेवतो तेव्हा आपण अपूर्ण असतो. जेव्हा आपण याचना करतो तेव्हा आपल्याला आपली लज्जा सोडावी लागते. हे सगळं जेव्हा आपण मागणी करतो तेव्हा आपल्याला आपलं धैर्य सोडावं लागतं. हे सगळं करावं लागतं. आणि अशी व्यक्ती जेव्हा मागण्याचा प्रयत्न करते, विशेषतः संतांसमोर मागण्याचा प्रयत्न करते, तेव्हा गोमट म्हणजे काय करायचं असं जेव्हा संतांनी तुकोबारांना विचारलं, तुम्ही म्हणता गोमट करा, पण गोमट म्हणजे काय करा? तर त्याचा अर्थ असा आहे महाराज, गोमट म्हणजे काय करायचं असतं हेही त्यांनीच ठरवायचं असतं. आम्ही ठरवून चालत नसतो. लक्षात ठेवा, गोमट करा ही मागणी बरोबर आहे, पण गोमट म्हणजे काय आम्ही ठरवून चालत नाही. का चालत नाही? कारण आम्ही आमच्या बुद्धीमध्ये गोमटेपणाच्या जेवढ्या चांगल्या कल्पना येतात त्याच्यापेक्षा लाख पटीनं ज्ञानोबा तुकोबारांच्या अंतःकरणात आमच्या गोमटेपणाच्या कल्पना आहेत ना. आम्ही स्वतःला तेवढं ओळखत नाही जेवढं तुकोबाराय आपल्याला ओळखतात. लक्षात घ्या, आम्ही स्वतःच्या कल्याणाचा तेवढा व्यापक विचार कधीच करू शकत नाही जेवढं ज्ञानोबाराय, चोखोबाराय, गोरोबा काका आमच्या कल्याणाचा विचार करतात. मग आमच्या संकुचित संकल्पना घेऊन त्यांच्या समोर गोमटेपणात आमची अक्कल पाजळण्यापेक्षा त्यांनाच ठरवू द्या ना गोमट कशात आहे ते. कारण ते जेव्हा ठरवतील आमचं गोमट कशात आहे तेव्हा त्याच्यातच आमचं गोमट असेल. आम्ही ठरवू त्याच्यात आमचं गोमट नसेल. प्रकरण काय बघा, शरणागतीचं प्रकरण आहे. तुकोबाराय दारात उभे आहेत, मागणी करतायत आणि शरणागताला निवडीचं स्वातंत्र्य नसतं महाराज, नसतं. लक्षात घ्या,
मी आपल्याला साधं उदाहरण सांगतो त्याच्याकरता. आम्ही ठरवायचं नाही संतांसमोर गेल्यानंतर की हे असं आम्हाला पाहिजे. आम्हाला काय पाहिजे तेवढंच सांगा, ते काय आहे ते ठरवतील. कारण त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं, एवढं तरी आपल्याला कळतं की. मग संपला विषय. त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं, आपल्या कल्याणाच्या जास्त व्यापक संकल्पना त्यांच्याकडे आहेत आणि आपल्या कल्याणाची खरी तळमळ त्यांच्याच अंतःकरणात आहे. आपल्या अंतःकरणात तेवढी तळमळ नाही. म्हणून एक साधं उदाहरण सांग. म्हणून मी म्हटलं एक सामान्य दृष्टांत सांगतो. आपल्याकडे काय हंगामानुसार फळं येतात की नाही. बोराचे दिवस वेगळे, आंब्याचे दिवस वेगळे, आवळ्याचे दिवस वेगळे, जांभळाचे दिवस वेगळे. त्या त्या ऋतूमध्ये किती फळं येतात आपल्याकडे. आणि आपल्याकडे खेड्यामध्ये अजूनही कसं आहे की त्या त्या ऋतूमधली फळं घेऊन फळांचे ते विकणारे जे लोक असतात, बायका पुरुष कोणी खेड्यातले, ते शेतातला माल टोपलीमध्ये ठेवतात आणि गल्ली गल्लीमध्ये फिरत ते विकतात. त्यांच्या गल्ल्या ठरलेल्या असतात, त्यांची घरं ठरलेली असतात. हे या घरामध्ये ती बाई जाणार म्हणजे जाणार. चांगली जांभळं आली त्या घरामध्ये जाऊन विकणार, चांगले आवळे आले त्या घरात विकणार, चांगले आंबे आले त्या घरात विकणार. तसं एक बोरं विकणारी बाई आपल्या टोपलीमध्ये बोरं भरून घेतली, चांगली बोरं, चांगल्या जातीची गोड बोरं भरून घेतली. एका गल्लीमध्ये ती विकायला गेली. नेहमी जात होती त्या गल्लीमध्ये गेली, नेहमी जात होती त्या घरामध्ये गेली. गेल्यानंतर तिने ते टोपलं खाली ठेवलं, त्या बाईला हाक मारली. ओळख होती दोघींची. मग ती आली. काय आणलं? बघा ना ताई, तुमच्याकरता बोरं आणली. तिने बोरं समोर दाखवली, टोप्यावरचं फडकं काढलं. ते म्हणले बघा ना, फार छान बोरं आहेत म्हणून तुमच्याकरता आणली. मग ती घरातली बाई म्हणाली बर बस घेते बोरं. काय फार दिवसांनी आलीस, कुठं होतीस, काय नाही. दोघे आता एकमेकांचा परिचय होता, दोघी बोलायला लागल्या. मग बरं आहे का सगळं, तब्येत बरी आहे का तुझी, नवऱ्याची बरी आहे का, मुलीचं लग्न झालं का, मुलाला नोकरी लागली का, जावई बरं आहे का. आता काय बायकांच्या गप्पा ह्याच्या पलीकडे काय जाणार. तिने विचारलं, हिने सांगितलं हा म्हणे सगळं ठीक आहे, सगळं तुमचं बरं आहे ना, अमुक तमुक. त्या दोघींचं बोलणं चालू असताना त्या घरातल्या बाईचा एक लहान मुलगा, 5-6 वर्षाचा मुलगा खेळत तिथं आल्याबरोबर, त्याला बघितल्याबरोबर त्या बोरवाल्या बाईने, अरे बाळा केवढा मोठा झाला, मी अगदी पाळण्यात होता तेव्हा आले होते, केवढा मोठा झाला, उंच झाला, किती छान आहे, किती बोर आहे, किती छान दिसायला लागला. असं म्हणून त्या बोरवाल्या बाईने त्या मुलाला बोलवलं, बाळा हे बघ तुझ्याकरता काय आणलं, बघ बोरं आणली तुला. म्हणून तिने पडतं काय, हे बघ तुझ्याकरता बोरं आणली, घे, तुला पाहिजे तेवढी बोरं घे. मुलगा म्हणला नको बोरं मला. ती म्हणाली अरे तुला आवडत नाहीत का? नाही, खूप आवडतात. मग घे ना. नको. ती बोरवाली बाई म्हणाली अरे हे बघ, मी तुझी आई तुला रागवणार नाही, मी सांगते तुझ्या आईला, ताई त्याला काही बोलू नका बरं का, त्याला बोरं घेऊ द्या, घे आता घे, तुझी आई काही म्हणणार नाही. तो म्हणाला नको मला बोरं. मग ती आई होती, ती मध्ये पडली. ती म्हणाली अरे बाळा, ती मावशी म्हणते ना बोरं घे म्हणून, घे ना, तुला पाहिजे तेवढी घे, तुला आवडतात ना बोरं, आवडतात, मग घे ना, तुला पाहिजे तेवढी बोरं. तो म्हणाला नाही आई, मी बोरं घेणार नाही, तिला द्यायची तर देऊ दे, मी हात घालणार नाही. म्हणल्यानंतर आईला केवढं कौतुक वाटलं. आई म्हणाली काय मुलावर संस्कार आहे, काय आपण मुलाला घडवलंय. मुलगा स्वतः टोपलीत हात घालत नाही, तिने दिली तर घेण्याची भाषा. मग ती म्हणाली बरं मी ना, ये इकडं. तिने आपलं मुठभर बोरं त्याच्या हातामध्ये टेकवली. ती बाई पैसे घेऊन निघूनही गेली. गेल्यानंतर आईला कौतुक, काय पोरावर संस्कार, काय. ती म्हणाली बाळा किती छान तुझा स्वभाव रे, किती चांगले संस्कार आहेत, शहाणे मुलासारखा वागतोस. त्या मावशीने घे म्हणल्यानंतर बोरं घेतली नाहीस, तिने दिल्यावरच घेतलीस, किती छान, तुला बोरं आवडतात ना, खूप आवडतात आहे. मग ती घे म्हणाल्यावर तू का घेतली नाहीस, तुला आवडतात तर का घेतली नाहीस. त्या मुलांनी सांगितलं आई मी बोरं घेतली नाही, त्याचं कारण आहे. काय कारण आहे. मुलांनी सांगितलं आई मी जर माझ्या हाताने बोरं घेतली असती ना, तर माझ्या एवढ्या हातात 2च बोरं बसली असती. तिने दिल्यामुळे माझे दोन्ही हात भरले, शर्टाचे खिशे भरले, चड्डीचे खिशे भरले, त्यामुळे तिच्या हातून. म्हणून आपण आपल्या बुद्धीनं गोमते पण सांगायचं नाही. 2च बोरं हातात येतील, लक्षात ठेवा. 2च बोरं आपल्या हातात याच्याकरता त्यांना ठरवू द्या. त्यांच्या हाताने मिळालं की मग हात भरतील, शर्टाचे खिशे भरतील, चड्डीचे खिशे भरतील. या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुने, परिस अगाध जेणे चिंतामणी ठेंगणा, असं संत महात्मे देतात. म्हणून गोमत म्हणजे काय याची व्याख्या करण्याचा वेडेपणा करायचा नाही. त्यांना ठरवू द्या गोमत काय येते, त्यांना देऊ द्या आमचं गोमत कसे काय येते. कारण त्यांना जेवढं गोमत कळतं
तेवढं आम्हाला कळत नाही. म्हणून गोमटं काय आहे ते संतांनी ठरवावं, आमच्या पदरात द्यावं. आमच्या पदरात संतांनी गोमटे पण टाकलेलं आहे आणि हे आम्हाला कळावं. म्हणून संतांकडे गेल्यानंतर आम्हाला काही मागायची गरज नाही. जर जाऊन मागायचंच असेल, देवासमोर असो संतांसमोर असो, एवढीच प्रार्थना करावी, गोमटेचे करा माझे भार ओझे तुम्हासी, एवढीच प्रार्थना करावी. हे द्या, ते द्या, अमुक द्या, तमुक द्या. याच्यामुळे आपण संतांच्या आणि भगवंताच्या मर्जीतून उतरत असतो, हे लक्षात ठेवा. हे भगवंताच्या संतांच्या मर्जीतून आपण उतरतो. हे द्या, ते द्या, संतती द्या, अमुक द्या, तमुक द्या, गोमत करा, बस सगळं त्याच्यामध्ये येऊन गेलं. आणि म्हणून हे आपल्याला कळावं, याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, याच्याकरता गाथा वाचला पाहिजे. नित्य नियमानं त्याचं थोडंसं चिंतन आपल्याकडून झालं पाहिजे. तर हे कळतं महाराज, नाही तर काही कळत नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांचे शब्द आमच्या जीवनाला भरकटू देत नाहीत, आमचं जीवन इकडून तिकडं जाऊ देत नाहीत. त्या जीवनाला परमार्थाच्या वाटेवर स्थिर ठेवतात, आमचं अंतिम गंतव्य आम्हाला दाखवून देतात. म्हणून सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करतो. सगळ्यांच्या, लहान मोठे, स्त्री पुरुष, सगळ्यांच्या चरणावर डोकं ठेवून प्रार्थना करतो. फक्त 10-15 मिनिटं रोज ज्ञानेश्वरी गाथा वाचत चला. फार वेळ घेत नाही मी तुमचा, मी 24 तास वाचा म्हणत नाही. फक्त 15 मिनिटं द्या, 15 मिनिटं. उरलेले 23 तास 45 मिनिटं तुमच्याच मालकीचे, त्याच्यावर कोणाचंही अतिक्रमण नाही. एक 15 मिनिटं, एक 10 ओव्या ज्ञानोबारायांच्या, एक 5 अभंग तुकोबारायांचे वाचायला किती वेळ लागतो? 5 ओव्या वाचा ज्ञानोबारायांच्या. सकाळी नाही जमलं दुपारी वाचा, दुपारी नाही जमलं संध्याकाळी वाचा, संध्याकाळी नाही जमलं रात्री वाचा. अंथरुणावर आडवा पडून वाचा, पाय वर करून वाचा, हात पसरून वाचा, पण वाचा मायबाप, वाचा. याच्याशिवाय काही खरं नाही बरं. याच्याशिवाय कोणीही आमचं कल्याण करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करू. हेच वाचलं पाहिजे, हेच वाचण्यासारखं आहे. दुसरं काही आमच्या जीवनाचं कल्याण करू शकत काही. लोक म्हणतात अहो कळत नाही, अहो कळत नाही म्हणून तर वाचायचंय. नाही हो, कळतच नाही, 2-4 वेळेला प्रयत्न केला, कळालंच नाही. मी आपल्याला सांगतो, कळालं नाही तरी वाचा, कळालं नाही तरी वाचा, वाचत जा. ज्ञानोबारायांसारखी ज्ञानेश्वरी सुद्धा माऊली आहे, कृपाळू आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहिलो ना, कधी ना कधीतरी आईला पाना फुटेल की नाही. आम्ही झटायचं, एवढंच आपल्याला माहिती असलं पाहिजे. आम्हाला फक्त झटायचंय, आईच्या पदराला आम्हाला झटायचंय, आम्हाला ते शब्द वाचायचे. ज्ञानोबारायांना, ज्ञानेश्वरीला कधी ना कधीतरी आमची दया येईल आणि ती ज्ञानेश्वरी स्वतःहून आमच्या समोर अर्थरूपानं प्रकट होईल. पण त्याच्याकरता हे वारंवार केलं पाहिजे, नित्य वाचलं पाहिजे, रोज 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 वाचलं पाहिजे. लोक मला काही लोक म्हणतात आम्हाला वाचताच येत नाही, आम्हाला वाचताच येत नाही. मी त्यांनाही सांगतो तरी वाचा. अहो शाळेतच गेलो नाही, मी सांगतो तरी वाचा. अहो वाचता येत नाही तर कसं वाचायचं, मी सांगतो आपल्याला कसं वाचायचं. काही नाही, ज्ञानेश्वरी घ्यायची, उघडायची आणि रोज काही नाही, नियमानं फक्त ओवीवरून बोट फिरवायचं. फक्त एवढं. वाचता येत नाही ना, आई शिकलो नाही ना आपण, काही अडत नाही त्याच्यात. ज्ञानेश्वरी आणि आपण याच्यामध्ये कोणतंही शिक्षण येत नाही प्रतिबंध म्हणून. फक्त ज्ञानेश्वरीचं रोज एक पान उघडायचं, फक्त त्या ओवीवरून बोट फिरवायचं, रोज रोज बोट फिरवायचं. फक्त आपल्याला ज्ञानेश्वरीच्या ओवीवरून बोट फिरवायची सवय लागू दे. एकदा आपण बोट फिरवायला लागलो ना, मग मरेपर्यंत ज्ञानेश्वरी आपलं बोट सोडत नाही. लक्षात ठेवा, आपलं बोट ज्ञानेश्वरी सोडणार नाही. तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी तुमच्या माझ्या कल्याणाकरता निर्माण केलेलं हे वाङ्मय, हे लक्षात ठेवा. थोडं वाचा, थोडं वाचा, 5 ओव्या वाचा, 10 ओव्या वाचा. पण माझी विनंती आहे, प्रार्थना आहे, एवढं जर आपण केलं, फार मोठा लाभ, फार मोठा आनंद आपल्या जीवनामध्ये. आपल्या तुकोबारायांनी एका अभंगामध्ये म्हणलंय ना, विठ्ठल नाही जय देशी स्मशानभूमी ते परीस म्हणतात ना तुकोबाराय. तसं मी थोडं वाढवून बोलतो, गाथा ज्ञानेश्वरी नाही जय देशी स्मशानभूमी ते परीस. ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही, ज्या घरामध्ये गाथा नाही, ते घर नाही महाराज, स्मशान आहे. तिथं माणसं नाही, भूत राहतात, भूत. लक्षात ठेवा, घरामध्ये ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे, घरामध्ये गाथा असल्याच पाहिजे, घरामध्ये भगवान असल्याच पाहिजे. हे आपल्या कल्याणाचे शब्द आहेत, आपल्या कल्याणाचे अक्षर आहेत. म्हणून पुन्हा 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 सर्वांना प्रार्थना करतो, एक 5 मिनिट ज्ञानेश्वरी वाचा, 5 मिनिट गाथा वाचा आणि 5 मिनिट रामकृष्ण हरीचं भजन करा. बस संपलं. याच्या पलीकडे जीवनाच्या कल्याणाला दुसरं काही लागत नाही. तेवढं करण्याचं सामर्थ्य, सद्बुद्धी तुम्हाला मला संतांनी द्यावी, अशी संतांच्या परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू. बाबांच्या समोर आता काय बोलावं,
काही नाही, त्यांना एवढंच म्हणायचं, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आयुष्यभर आपल्या जवळच्या लोकांचं, विद्यार्थ्यांचं गोमटं करत आलेले बाबा आपली ही प्रार्थना डावलणार नाहीत आणि कधी ना कधीतरी आपलं गोमटं ते करतील. वेदांताच्या अनुषंगानं संत वाङ्मयाचा अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाशित करतील. प्रकाशित झाल्यानंतर त्या अर्थाचा अनुभव आपल्याला प्राप्त होईल, असा अधिकार आपल्याला प्राप्त करून देतील. ते त्यांच्या कृपेनं तुमच्या माझ्या जीवनात व्हावं एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. उशीर झाला त्याबद्दल आपली सर्वांची क्षमा मागतो, पण तरी वेळेत सोडलंय याबद्दल मला स्वतःला धन्यवाद देतो. नाही तर माझी सवय नाही महाराज, माझी सवय नाही लवकर सोडायची, पण तुमच्या सगळ्यांच्या चरणाची सेवा मला करता आली, स्वतःला धन्य समजतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि बाबांच्या आणि सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर Thank you.